कठोपनिषद 9 साधारण आपली 9 झाले त्याच्यापर्यंत, आणि 9व्या नंतर जवळजवळ महिना सव्वा महिन्याचा गॅप पडलेला आहे त्यांना. एक मिनिट थांबवायचं कारण दुसऱ्याचा फोन वापरला की हा प्रॉब्लेम असतो. आयफोन आहे का? नाही, फोन नाही. थोडासा आतापर्यंत पाहिलेल्या 2 वल्ली त्यातली एक वल्ली पूर्ण झाली होती. दुसऱ्या वल्लीच्या 18व्या मंत्रापर्यंत आपण आलो होतो. या 2 वल्लींचा उजळणी म्हणण्यापेक्षा परत एक थोडासा वेगळा प्रकाश आपल्याला आणखीन वाचल्यामुळे त्याच्यावर टाकता येईल असं थोडंसं वाटतं. त्यामुळे ती केवळ उजळणी होणार नाही, थोडंसं आपल्याला आणखीन वेगळ्या पद्धतीने विचार करता येईल. कठोपनिषदाची गोडी एक वेगळ्या पद्धतीनं वाढते. सगळ्याच लोकांचं अत्यंत आवडतं उपनिषद आहे, पण विवेकानंदांना तर ते अत्यंत प्रिय आहे. हा विचार परत परत मनामध्ये येतो की असं काय असावं या उपनिषदामध्ये की ते त्यांना इतकं आवडावं, किंवा त्यांना ते इतकं आवडलं ते मला कितपत कळालं हे पाहण्याचा थोडासा दृष्टिकोन ठेवल्यानंतर अशा काही गोष्टी उलगडत गेल्यासारख्या वाटतात. अर्थात त्याला आचार्यांचा सहाय्य आहे, आनंदगिरी म्हणून आहेत त्यांचं सहाय्य आहे, अखंडानंद म्हणून आहेत त्यांचं आहे, गोपाल यतींद्र म्हणून आहेत. हे 4 मोठे भाष्यकार आहेत कठोपनिषदावरचे. या उपनिषदांच्या रचनेमध्ये उपनिषद पाहता पाहताच श्रुतींना इतकं महत्त्व का दिलं गेलं हे सुद्धा एका वेगळ्या पद्धतीने कळायला लागलं. श्रुतींच्या 4 भागांमध्ये 4 भागाचं वर्गीकरण जर पाहिलं तर असं लक्षात येतं की श्रुतीमध्ये ज्या पद्धतीने श्रुती पुढं गेलेली आहे नेमकं त्याच पद्धतीनं माणसाचं आयुष्य पुढं जात आहे. श्रुतींना 4 भागांमध्ये हे केलेलं आहे, म्हणजे वर्गीकरण केलेलं आहे. मंत्रसंहितेचा जो भाग आहे तो पूर्णपणे देवांच्या स्तुतीमध्ये आहे, तो ब्रह्मचर्याशी समांतर जातो. मंत्रसंहितेनंतर ब्राह्मणाचा जो भाग आहे तो तंत्राकडे किंवा यज्ञांकडे झुकणारा दिसतो. म्हणजे केवळ देवांच्या स्तुतीपेक्षा देवांना प्रिय असणारी अशी एखादी गोष्ट आपण करावी या भावनेने सुरू झालेला यज्ञ हळूहळू हळूहळू परिपूर्णतेकडे चालताना आपल्याला त्या भागात दिसतो, आणि तो साधारण क्रियाशील असल्यामुळे गृहस्थाश्रमाला समांतर जातो. पुढचा जो भाग आहे तो अरण्यकाचा भाग आहे. इथे आत्तापर्यंत मी करत असलेल्या यज्ञांच्या मागचं नेमकं तत्व कोणतं याचा थोडासा विचार व्हायला लागतो. यज्ञ चालूच आहेत, पण यज्ञाबरोबर यज्ञांचा विचार चालू आहे. म्हणजे देवांच्या स्तुतीपासून सुरुवात झाली, देवांना प्रसन्न करण्यासाठी काहीतरी कर्म करावं म्हणून यज्ञांची निर्मिती झाली. आता त्या यज्ञांच्या निर्मितीबरोबर मी नेमकं हे यज्ञ कशासाठी करतोय याचा विचार थोडासा सुरू झाला, आणि तो साधारण वानप्रस्थाला समांतर जातो. जेव्हा या तत्वाला महत्त्व वाढवण्यात आलं किंवा वाढत गेलं त्याबरोबर कर्मकांड हळूहळू हळूहळू मागे पडत चाललं. देवांची स्तुती खूपच मागे पडली, यज्ञ मागे पडायला लागले, तत्व पुढे यायला लागली, आणि तत्वचिंतनाचे जे सार आहे ते सार शेवटच्या टप्प्यामध्ये उपनिषदांच्या टप्प्यामध्ये यायला लागले, आणि इथेच संन्यास आश्रमाला सुरुवात आहे. संन्यास आश्रम म्हणजे ज्या पद्धतीने चतुराश्रमाच्या दृष्टीने आपण त्याच्याकडे पाहतो त्याच्याऐवजी ज्याच्या या 3 टप्प्यातून ज्याचा प्रवास झाला तो त्याच्या वयाशी संबंधित नाही. ज्याचा या 3 टप्प्यातून प्रवास झाला तो सम, नि आणि अस, म्हणजे सम म्हणजे जे काही आहे ते, सम्यक असं म्हणतो, म्हणजे जे काही असेल ते, नि म्हणजे खाली, आणि असं म्हणजे जो त्याग करतो, त्याज्य करतो, फेकून देतो, म्हणजे त्याच्या आजूबाजूला असणारं जे जे काही आहे त्याचा संपूर्णपणे त्याग करतो. अशा त्यागी व माणसाला संन्याशी असं त्यांनी नाव दिलेलं आहे. आता ते झाल्यानंतर जेव्हा तो त्याच्या साराचा विचार इतका परिपूर्ण करतो
की त्या सारातून उमजलेलं ज्ञान जेव्हा त्याला प्राप्त होऊन तो ज्ञातृत्व पदाला पोचतो तेव्हा त्याला 5व्या आश्रमात त्याचा प्रवेश झाला असं म्हटलं जातं. अतिवर्णाश्रमी असं त्याचं वर्णन आहे. अशा 4 आश्रमांमध्ये अतिवर्णाश्रमी होणे हे प्रत्येकाचं ध्येय आहे. असा जो यती, जो अतिवर्णाश्रमी झाला त्याला श्रुती बरोबर कळाल्या असं म्हटलं जातं. म्हणून दयानंद सरस्वती असोत, रामकृष्ण असोत, रमण महर्षी असोत, जे कृष्णमूर्ती असोत, जे भारतीय संत आहेत त्या सगळ्या संतांनी श्रुतीला मानलेलंच आहे. श्रुतीशिवाय कुठेही गेले नाहीत. एवढे मोठे क्रांतिकारी दयानंद सरस्वती सुद्धा एका वाक्यात असं म्हणतात, गो बॅक टू वेदाज, वेदाज आर द बेडरॉक्स ऑफ फिलॉसॉफी. याचं म्हणण्याचं कारणच असं आहे की अशा प्रकारची जेव्हा 4 प्रकारची व्यवस्था लावलेली आहे तेव्हा माझं लग्न झालंय, मी गृहस्थाश्रमात आहे असं न मानता मी नेमका कोणत्या आश्रमात आहे या ज्ञानाच्या दृष्टीने तिथून वेदांना सुरुवात करावी. जर मी अत्यंत नास्तिक असेल आणि आत्ता देवाच्या स्तुतीला लागले असेल तर माझं ब्रह्मचर्य आश्रम आत्ता सुरू झालेला आहे. आणि म्हणून इथे वेदांनी परत ब्रह्मचर्याची व्याख्या सुद्धा वेगळी केलेली आहे. केवळ काही उपभोगापासून दूर राहणे म्हणजे ब्रह्मचर्य असा जो संकुचित अर्थ घेतला जातो त्याच्याऐवजी ब्रह्मचर्याचा अर्थ असा आहे की जो ब्रह्माची उपासना करण्याकरता आचार करतो. ब्रह्मण्येवाचरते इति ब्रह्मचर्य, जो ब्रह्मासाठी वागतो, जो ब्रह्माच्या प्राप्तीसाठी जे काही करायचं ते करतो त्याला ब्रह्मचारी म्हटलं जातं. तेव्हा अशा प्रकारचं, म्हणूनच पुढे त्यांनी असं वेदांमध्ये असं म्हटलेलं आहे की जन्मतः प्रत्येक माणसाला 3 ऋण आहेत. त्याचा जन्मच मुळी ते 3 ऋण फेडण्यासाठी झालेला आहे. मानवी जन्माला येण्याचं उद्दिष्ट काय, हा अत्यंत मूलभूत किंवा फंडामेंटल जो प्रश्न आहे तो वेदांनी फार छानपणे सोडवला आहे. ते असं म्हणतात की जायमानो वै ब्राह्मणः त्रिभिर ऋणवान जायते. आता इथे ब्राह्मण नावाचा जो शब्द आहे तो विप्र या अर्थाने आलेला आहे. ज्यानं ब्रह्माची आराधना केलेली आहे, जो ब्रह्माच्या आराधनेत मग्न आहे, असा जर कोणी असेल, असा जर मी असेन आणि मी जर जन्माला म्हणून आला असेल, मनुष्य म्हणून नरदेह जर मला प्राप्त झाला असेल तर मला 3 ऋण चुकवावी लागतात. पैकी पहिलं ब्रह्मचर्येन ऋषीभी, ब्रह्माच्या अभ्यासापोटी आराधनेपोटी स्वतःला वाहून घेणं. असं केल्यानंतरच ऋषींचं ऋण आपल्याला फेडता येतं. ते सर्वात उच्च ऋण मानले गेलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या ऋषींनी अत्यंत निस्पृहपणाने आपल्याला झालेल्या ज्ञानाचा फायदा या समस्त लोकांना व्हावा आणि तो पारंपरिक पद्धतीने पुढे चालावा म्हणून ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं त्यांचं सगळ्यात मोठं आपल्यावर ऋण आहे. ते ऋण परत पाडण्यासाठी त्यांनी दिलेली जी संथा आहे ती संथा मी शिकून पुढे जेव्हा संक्रमित करेन तेव्हा माझं ऋषी ऋण फिटेल. आणि हे एक प्रमुख कारण आहे. जो कोणी वेदांच्या बाबतीत, उपनिषदांच्या बाबतीत किंवा कोणत्याही प्रवचनामध्ये बोलायला उभा राहतो तेव्हा तो बोलत नसून तो आपल्यावरचं ऋषी ऋण कमी करण्यासाठी उभा राहिलेला असतो. असा अखंडानंदांचा याच्या मागचा विचार आहे. दुसरं ऋण जे आहे ते प्रजया पितृभ्या, माझ्या वडिलांनी मला हे या जगामध्ये आणून मुळात ज्या देहाची मला इतकी गरज होती ती मला माझ्या माता पित्यांकडून आल्यानंतरच मी पुढं काहीतरी करू शकलो. आणि ज्यांनी मला केवळ जन्मालाच नव्हे तर अशा मार्गावर क्रमप्राप्त केलं की ज्याच्यामुळं मला ब्रह्मप्राप्ती होऊ शकेल, म्हणून मला त्यांनी मला दिल्यासारखीच एक प्रजनन करून त्यांना प्रजा पुढे द्यावी असं माझं ऋण वडिलांच्या प्रती आहे. ते दुसरं ऋण आहे. आणि तिसरं यज्ञेन देवेभ्यः. आता इथे यज्ञेन देवेभ्यामध्ये म्हणजे जिथे देव नावाची संकल्पना आहे त्या देव संकल्पनेला न्याय देण्यासाठी मी या जगामध्ये समूहशील प्राणी असल्यामुळे, एकटा कधीही राहू शकत नसल्यामुळे, मी गृहस्थाश्रमात प्रवेश करणार असल्यामुळे, मी कोणत्याही अशा विरक्त ठिकाणी जाऊन माझा संचार करत नसल्यामुळे मी जिथं आहे तिथे त्या समाजाशी असणारी माझी बांधिलकी, ज्यामुळं माझ्याबरोबर जे कोणी ब्रह्मप्राप्तीची प्रतीक्षा करतायत त्या सर्वांना सुखकर होईल असं वातावरण निर्माण करण्यासाठी असणारी जी माझी जबाबदारी, त्याला देवेन यज्ञेभ्यः असं तिसरं ऋण म्हटलेलं आहे. या 3 ऋणांच्या आठवणीतून उपनिषदांचा अभ्यास हा पुढे चालवायचा आहे. उपनिषदांच्या बाबतीत 200हून अधिक उपनिषदं जरी असली तरी 10 मुख्य उपनिषदं आपण मांडलेली आहेत. 10 मुख्य उपनिषदांमध्ये कालगणनेप्रमाणे बघायला गेलं तर बृहदारण्यक
उपनिषद हे सर्वात जुनं उपनिषद आहे. बृहदारण्यक उपनिषद आणि छांदोग्य उपनिषद या 2 उपनिषदांचा जन्म बुद्धांच्या पूर्वी झालेला आहे. त्याच्यानंतर तैतरीय, ऐतरीय, केन आणि कथा ही 4 उपनिषदं ख्रिस्तपूर्व कालात आलेली आहेत. बुद्ध समकालीन आहेत ते, पण ख्रिस्तपूर्व कालामध्ये आहेत. आणि मुंडक, मांडुक्य आणि प्रश्न ही 3 उपनिषदं गीतेच्या जरा अगोदर आलेली आहेत. भगवद्गीतेचा जन्म हा 1ल्या शतकाच्या आसपास मानला जातो, निश्चित नाही, पण भगवद्गीतेमध्ये असणारे विचार मात्र त्याहून कैक वर्ष पुराणे आहेत. त्याचं संकलन साधारण त्या काळामध्ये अत्यंत योग्य पद्धतीने झालं, किंबहुना तिथे असणाऱ्या तत्त्वज्ञानाला कथेच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थित महाभारतामध्ये बसवण्याचं काम साधारण त्या काळामध्ये झालं असावं. आता इथे ही जी उपनिषद आहेत पैकी कठोपनिषद जी उपनिषद आहे, या उपनिषदाला कठोपनिषद म्हणण्याचं कारण बरीच आहेत. हे कथा उपनिषद आहे की कठोपनिषद आहे याबद्दलही वाद आहे. कठ या शब्दाचा एक अर्थ असा होते, कठ नावाचे ऋषी होते, त्या ऋषींनी सांगितलेलं उपनिषद म्हणजे कठोपनिषद असा एक अर्थ आहे. कठ नावांच्या ऋषींची एक शाखा पण होती, त्या शाखेमधल्या स्त्री विद्यार्थिनींना कठ असं म्हणत असत. म्हणजे याचा अर्थ त्या काळामध्ये स्त्रिया आणि मुली उपनिषदांचा किती जोरदार अभ्यास करत होते हे याच्यातून कळतं. कठाचा आणखीन एक अर्थ असा आहे की कठ म्हणजे काठिन्य. आयुष्यामध्ये येणारं जे काही काठिन्य आहे, म्हणजे जेवढ्या काही आपल्याला अडचणी येणार आहेत त्याच्यावरचा अत्यंत चोख उतारा म्हणून त्या उपनिषदांचा उल्लेख केला जातो, म्हणूनही त्याला कठोपनिषद असं म्हणतात. आणि कृष्ण यजुर्वेदामध्ये, यजुर्वेदाचे 2 भाग आहेत, कृष्ण आणि शुक्ल, त्यातल्या कृष्ण यजुर्वेदामध्ये त्या आरण्यकाच्या शेवटी हे उपनिषद येतं. अशी कठोपनिषदाची साधारण त्याचा इतिहास आहे. गमतीचा भाग असा आहे की उपनिषदांमध्ये कथा, काही उपनिषदांमध्ये सरळ तत्वज्ञानाला सुरुवात झाली आहे, काहींमध्ये कथा आहेत, काहींमध्ये काही शिष्य आपल्या गुरूंकडे गेलेले आहेत प्रश्नोपनिषदाप्रमाणे आणि मग उपनिषद सुरू झालेलं आहे. काही ठिकाणी मात्र काल्पनिक संवाद घेतलेले आहेत, जसे कठोपनिषदामध्ये आहेत. साधारण देव असुर संग्राम असं साधारण प्रत्येक भगवद्गीता असो किंवा आणखीन काही असो, देव असुर संग्राम ही साधारण पार्श्वभूमी बहुतेक सगळ्या तत्वज्ञानाला दिली गेलेली आहे. त्याचं कारण असं आहे की साधारण मंदबुद्धी असणारे किंवा साधारण बुद्धी असणाऱ्या सर्वसामान्य जनतेला देव आणि असुर या पद्धतीनेच त्याच्याकडे पाहता यावं, देवांबद्दलचा आदर वाढावा, असुरांबद्दलची कमी आपल्या लक्षात यावी, हा त्याचा केवळ पौराणिक किंवा तात्कालिक पद्धतीने अर्थ घेतला जातो. पण ज्या पद्धतीने उपनिषदांमध्ये देव असुर संग्रामाचा अभ्यास केला जातो तो असा आहे की असुराची व्याख्या असशु जायते इति असुरः. असशु म्हणजे विषय. जो जो माणूस विषयांना बद्ध राहून वाहत जातो तो असुर आहे. आता ह्या व्याख्येबरोबरच ते कितपत आपल्याला लागू पडतं हे आता हळूहळू कळायला सुरुवात होते. म्हणजे याचा अर्थ असा की माझ्या मनामध्ये असणाऱ्या असुरी प्रवृत्ती, आपण असुरी म्हणजे राक्षस वगैरे असं काहीतरी म्हणतो, राक्षस हा गट वेगळा आहे. असुर हे यांच्याकडे बऱ्यापैकी गुण असणारी लोक आहेत. फक्त त्यांच्याकडे चांगलेही गुण आहेत आणि वाईटही गुण आहेत. त्यातल्या वाईट गुणांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ते असुर या संज्ञेला पोचले. जेव्हा त्यांच्यातल्या वाईट गुणांचा प्रादुर्भाव पूर्णपणे कमी होतो तेव्हा ते देवत्वाला जाऊन पोचतात. त्याबरोबरच मग देवाचीही व्याख्या वेगळी केलेली आहे. काकांनी आपल्या दुबईतल्या पहिल्या प्रवचनामध्ये देव या शब्दावरच प्रवचन दिलं होतं आणि त्याच्यामध्ये दिव या धातूचा त्यांनी उल्लेख करून सांगितलं होतं. ती व्याख्या खरी आहेच, पण देवाची व्याख्या उपनिषदांमध्ये ज्या पद्धतीने केलेली आहे ती अशी आहे की शास्त्रो भासिताम इंद्रिया वृत्तः, म्हणजे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जो आपल्या इंद्रियांचं दमन करतो, ज्याच्यामुळे त्याची विचारधारा अत्यंत सात्विक आणि शुद्ध होते, अशा माणसाला देव म्हणतात. म्हणजे तो चतुर्भुज असावा अशी अजिबात अपेक्षा नाही. शास्त्राकडून पूर्ण शुद्ध केले गेलेले विचार म्हणजे देव. आपल्या मनामध्ये एक जरी चांगला शुद्ध विचार आला तत्कालीन त्या क्षणापुरती आपण देव असू, अशी देवाची व्याख्या आहे. मग असं देव आणि असुर यांच्यातला संवाद ही पार्श्वभूमी ठेवून हे उपनिषद सुरू झालेलं आहे. उपनिषदांचा शांतीपाठ आपण दुसऱ्या प्रवचनामध्ये पाहिला होता. इथे सुद्धा सहनौ आवतु, षष्ठी आहे, सहनौ आवतु, सहना भुनक्तु आणि सहवीर्यम करवावे अशी 3 वाक्य आहेत.
पहिल्या वाक्यामध्ये आवतू म्हणजे रक्षण करणे, आम्हा सर्वांचं तू रक्षण कर. हे रक्षण कशासाठी मागायचं आहे? की माझ्यावर कोणी राक्षस हल्ला करणार आहे म्हणून रक्षण आहे, की माझ्यावर अजून कोणाचं आक्रमण होणार आहे म्हणून रक्षण आहे? रक्षणाचा इथे फार मोठा वेगळा अर्थ आहे माझ्या या अध्ययनामध्ये. कारण या अध्ययनाने मी काय करणार आहे, तर या अध्ययनाने मला कुठे सर्टिफिकेट मिळणार नाही. या अध्ययनाने मी माझ्या स्वतःच्या ब्रह्मप्राप्तीच्या प्रयत्नांना प्रचंड वेग देणार आहे. कारण आता मी मुळातच उपनिषदांच्या अभ्यासाला सुरुवात केलं आहे, ज्या अभ्यासामध्ये केवळ आणि केवळ तत्वज्ञान आहे, जे अत्यंत गर्भित किंवा इसोटेरिक आहे. अशा शास्त्राचा मी आता अभ्यास करत असल्यामुळं मला येणाऱ्या अडचणी प्रचंड आहेत. त्या शारीरिकच असतील असं नाही, उलट त्याला काहीच महत्त्व नाही आहे. माझ्या मनाच्या कुवतीपासून, माझ्या बुद्धीच्या कुवतीपासून अशा अनेक गोष्टी आहेत ज्या याच्यामध्ये मला अडचणी आणू शकतील. तेव्हा परमेश्वरा, माझं अशा पद्धतीने रक्षण कर की मी ज्यांच्या बरोबर याचा अभ्यास करतोय त्या सर्वांसहित मला या सगळ्या अडचणीतून तू बाजूला ठेव. नुसतंच तेवढं बाजूला ठेवून फायदा नाही. मला जर हे आत्मसात करायचं असेल तर माझ्या बुद्धीचं पोषण, कारण माझं शरीर कितीही जरी पोषण झालं तरी याचं आकलन मला होणार नाही, म्हणून माझ्या बुद्धीचं पोषण हे झालंच पाहिजे. म्हणजे सुदृढ बुद्धी ज्याला म्हणतो, सुदृढ शरीराबरोबर सुदृढ बुद्धीसुद्धा मला येवो आणि सहवीर्यम करवावं. याच्यामध्ये लागणारी जी ऊर्जा आहे, ज्याचा परत अध्यस्त तूच आहेस, ती ऊर्जा सुद्धा अशा प्रमाणामध्ये त्याच्या मागे राहो की केवळ काही क्षणापुरतं हे मला जमलं आणि काही क्षणानंतर ते जमलं नाही असं होऊ देऊ नकोस. अशी तिसरी त्यातली ओळ आहे, तेजस्वी नव अधितम असतो. तेजस्वी नव, आतल्यातला तेजस्वी नावाचा जो भाग आहे, जेव्हा बुद्धीमध्ये चैतन्याचा प्रकाश पूर्णपणे पडतो तेव्हा त्या बुद्धीच्या कुवतीनुसार तो प्रकाश ती जितका साठवू शकेल तितक्या प्रमाणात ती बुद्धी वापरली जाते. ज्या बुद्धीमध्ये चैतन्याचा बिलकुल किंवा अंधुकसा प्रकाश आहे त्या बुद्धीमध्ये तत्वज्ञान घुसण्याची कोणत्याही प्रकारची शक्यता नाही आहे. आणि म्हणून या बुद्धीच्या त्या तत्वाला, ज्या तत्वाच्या प्रकाशामध्ये सगळं ज्ञान आपसुक होतं, त्या तत्वाला प्रकाशाची उपमा दिलेली आहे. आणि किती प्रकाश, तर सूर्याचा प्रकाश हा मला माहीत असल्यामुळे कोटी सूर्यप्रकाश या प्रकारामध्ये बुद्धीची, ज्याला प्रभा म्हणतो, प्रतिभा किंवा प्रभा जी आहे ती त्या प्रकाराची असते. आणि म्हणून प्रार्थनेमध्ये गायत्री मंत्र असो, जिथे भर्ग नावाचा शब्द वापरलेला आहे, भर्गो देवस्य धीमहि, माझ्या बुद्धीमध्ये तो प्रकाश तितक्या पटीने येऊ दे, तसा इथे सुद्धा तो मानलेला आहे. असं झाल्यानंतर एक गोष्ट होण्याची शक्यता आहे, माझी बुद्धी प्रचंड तल्लख होऊ शकेल, तिला प्रचंड मोठं पोषण मिळू शकेल, ती सगळ्यांच्या बरोबर अभ्यास करू शकेल, तिला सगळ्यापासून ती रक्षित केली जाईल. पण हे सगळं झाल्यानंतर या प्रक्रियेमध्ये मला माझ्या बुद्धीला काहीतरी मिळालेलं आहे अशी जाणीव होईल. ती जाणीव झाल्यामुळे माझ्या मनामध्ये इतर लोकांच्या तुलनेत माझ्याकडे काहीतरी जास्त येते याची मला जाणीव व्हायला लागेल. आणि ही जाणीवच माझी त्या द्वेषाला कारणीभूत होईल. म्हणून हे सगळं होताना हे देवा मा विद्विषावहेम, कुणाचाही माझ्याकडून अशा प्रकारचा रोष होऊ नये, अशा प्रकारचा हा शांतीपाठ आहे. आणि हा शांतीपाठ म्हणण्याचं कारण की जोपर्यंत बुद्धी शांत नाही, बुद्धी प्रशांत करण्याचं एकमेव कारण म्हणजे बुद्धीची एकाग्रता. बुद्धी प्रशांत आहे म्हणजे बुद्धी एकाग्र आहे. ती तरल हवी, ती सूक्ष्म हवी, ती पूर्ण प्रकाशी हवी आणि ती शांतही हवी. म्हणून या शांतीपाठानंतर कठोपनिषदाची सुरुवात होते. सुरुवातीलाच आचार्यांनी संबंध भाष्य देऊन या उपनिषदाला सुरुवात केलेली आहे. संबंध भाष्याचे कारण काय असावं, का आचार्यांनी संबंध भाष्यामध्ये घातलं, सरळ पहिला श्लोक पहिला मंत्र घेऊन सांगायला का सुरुवात केली नसावी. कठोपनिषदाच्या संबंध भाष्याची पार्श्वभूमी ऐकणाऱ्याजवळ तयार असणं फार जरुरीचं आहे. कारण जर त्याची पार्श्वभूमी पहिल्यांदाच तयार असेल तर त्याला कठोपनिषदाची गरज नाही, आणि ज्याला कठोपनिषदाची गरज आहे त्याला पार्श्वभूमी समजायची गरज आहेच आहे. म्हणून आचार्यांनी जे संबंध भाष्य लिहिलंय ते त्यांच्यासाठी नसून आता पुढे जो कोणी कठोपनिषद वाचायला येईल त्याला हे संबंध भाष्य वाचणं फार महत्त्वाचं आहे. आता त्या संबंध भाष्यामध्ये
काय आहे ते नुसतं भाष्य नाही आहे, संबंध भाष्य आहे. कशा कशाचा संबंध? या कथेमध्ये असणाऱ्या पात्रांचा संबंध. कारण तो कोणत्याही पद्धतीने लावून चालत नाही. अत्यंत आज्ञाधारी नचिकेत नावाचा एक मुलगा होता, हा एक संबंध आहे, पण इतक्या तोकड्या संबंधाने कठोपनिषद लिहिलं गेलेलं नाही आहे. या उलट कठोपनिषद वाचताना असं जाणवतं की कठोपनिषदातल्या प्रत्येक शब्दाला, प्रत्येक पात्राच्या नावाला, प्रत्येक शब्द योजनेला इतका मोठा गर्भितार्थ आहे की एका एका शब्दावर कैक पानं लिहिली गेलेली आहेत. याचा अर्थ असा की ती जरी कथा असली तरी स्फुरली कुणाला आहे? उन्मनी अवस्थेमध्ये असणाऱ्या कुठल्या तरी द्रष्ट्या ऋषीला सुचलेली ही कथा आहे. तेव्हा मला जेव्हा माझ्या मनामध्ये एखादी कथा लिहावीशी वाटते तेव्हा मी मर्त्य मानव म्हणून ती कथा लिहितो. म्हणजे त्यावेळेला माझी बुद्धी त्या प्रतलावर पोचलेली नसते. म्हणून अशा प्रतलावर असणारा द्रष्टा ऋषी ही कथा सांगतोय. या पद्धतीने हे संबंध भाष्य, नमस्कार, या पद्धतीने हे संबंध भाष्य पुढे जात आहे. पहिल्यांदाच आचार्याने इथं असं सांगितलंय की इथे यम नावाचा जी व्यक्ती आहे त्या यम नावाच्या व्यक्तीची समाजामध्ये असणारी जी प्रतिमा आहे ती त्या काळी सुद्धा तशीच होती जी आता या काळी आहे. म्हणून यमाला देव अजूनही मानलं जात नाही. आणि ही नेमकी संकल्पना धुडकावून लावण्यासाठी पहिल्यांदाच यमाला 3 उपमांनी आचार्यांनी संबोधलेलं आहे. त्याला सुरुवातीलाच ते भगवती असं म्हणतात, म्हणजे तो भगवानच आहे, तो देव आहे असं ते म्हणतात. पुढे ते असे म्हणतात विवस्वत. विवस्वत म्हणजे विवस्वान, सूर्याच्या कुळामध्ये जन्माला आलेला, इतक्या उच्च कुलामधला तो आहे. आणि ब्रह्मविद्याचार्य या एका शब्दाने यमराजाची जी तुलना आहे ती आचार्यांनी सरळ सरळ ब्रह्मविद्याकडे गेलेली आहे. म्हणजे ब्रह्मज्ञान देऊ शकणाऱ्या अशा मोजक्या ज्या व्यक्ती आहेत, मोजकी जे दृष्टी आहेत, त्यामध्ये यमाचा समावेश केलेला आहे. या 3 गोष्टींनी त्याचं संबोधन करून आचार्य उपनिषदाकडे वळतात. आचार्यांच्या उपनिषदावर असणाऱ्या सगळ्या टीकांमध्ये फक्त कठोपनिषदाचीच टीका अशी आहे की जिथं उपनिषद या शब्दाचा अर्थ त्यांनी जवळजवळ 8 ते 10 मंत्रांमध्ये विशद केलेला आहे. तो इतका महत्त्वाचा आहे की केवळ उपनिषद हा शब्द जो आज कमीत कमी 100 वेळा आपण वापरला असेल, पण त्या उपनिषदाचा नेमका अर्थ सांगताना ते असं म्हणतात की एक म्हणजे हे उपनिषद वाचत असताना काय होतं तर जो कोणी याचा द्रष्टा आहे, जो कोणी याचं मनन चिंतन करणार आहे, तो नेहमी जवळ जातो ब्रह्मतत्वाच्या. तो जवळ जातो म्हणून तो उप हा शब्द वापरला. आणि याच्यानंतर जे काही त्याच्यामध्ये बदल घडतात, जर त्याला उपनिषद जसं समजायचं असेल तसं त्याच्या बुद्धीप्रमाणे त्याला समजलं तर तो नुसताच जवळ जात नाही, तर त्याची एक प्रकारची खात्री होते. आणि त्या खात्रीला निश्चय म्हणून नि हा शब्द आलेला आहे. मग जवळ गेल्याने निश्चयाने काय होतं साधकाचं? जर तो खरा साधक असेल तर सद नावाचा प्रकार घडतो. उप, नि, सद अशा 3 शब्दांनी तो बनलाय. सद या शब्दाचा अर्थ पहिल्यांदा आचार्यांनी इथे विशद करून सांगताना सांगितले की सद या शब्दाला 3 ध्वन्यार्थ आहेत. पहिला त्यातला ध्वन्यार्थ असा आहे की विशरण, गती आणि अवसाधन असे 3 अर्थ आहेत. विशरणात आचार्यांनी त्याची व्याख्या फार सुंदर केली की विशरणात संसार बीजस्य अधिंसनात, ज्यामुळं मला जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकावं लागलेलं आहे असं जे काही संसार बीज आहे, आणि केवळ माझ्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये नव्हे तर जे जे काही दृश्य म्हणून जग आहे त्या दृश्य जगाचं जे बीज मात्र आहे ते सुद्धा जर तोडून टाकायचं असेल की ज्याच्यानंतर तो कुठेच अस्तित्वात असणार नाही, कारण तो ब्रह्मीभूत झालेला असेल. ब्रह्मीभूत होणे आणि संसार बीज विध्वंस होणे या दोन्ही गोष्टी एकच आहेत. एक झाल्याने दुसरी झाल्यासारखीच आहे. असं करणारं जे आहे त्याला सद असा शब्द आहे. दुसरा अवसादीयत्वेन शैथिल्यपादनेन उपनिषद उच्यते. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यामुळं मी मूळचा आत्मतत्व असून सुद्धा या संसाराशी किंवा या विषयांशी बांधला गेलेलो आहे, ते तेवढे बंध माझे शिथिल करण्याची जी प्रक्रिया आहे, असा शिथिल करणारा जो ग्रंथ आहे तो सद या शब्दाने परत व्यक्त केला जातो. आणि जेव्हा विशरण होतं, अवसाधन होतं,
तेव्हा जे काही राहतं ते फक्त गती असते. गती हा शब्द वेदांमध्ये आणि उपनिषदांत बऱ्याच ठिकाणी आलेला आहे. गती वेगळ्या वेगळ्या अर्थाने वापरला आहे. एक अर्थ गतीचा असा आहे की ज्याला या सगळ्या प्रकरणामध्ये योग्य साधना झाल्यामुळं अत्यंत वेगळी गती मिळते, अशा दृष्टीने एक गती शब्द आलेला आहे. दुसरा शब्द असा आहे की ज्यांनी याचा अभ्यास जसा करायला पाहिजे तसा केल्यानंतर त्याची गती संपून जाते. न अन्यत्रो गतीही. आता कुठेही जाण्याची गरज नाही. आता त्याला कोणत्याही प्रकारची फिरण्याची, आता त्याला कोणत्याही प्रकारच्या गतीची गरज नाही. तिसरा गतीचा अर्थ असा आहे की तो गंतव्याला जातो. जितकी जितकी गतिमान गोष्टी आहेत त्या गतिमान का आहेत, तर त्या गतिमानतेचा कुठेतरी शेवट आहे. मग माझा इथे येण्याची जी माझी गती आहे, माझ्याशी जुडलेली जी गती आहे, जसं काकांनी तुकाराम सोहळ्याच्या प्रवचनामध्ये सांगितलं, एक स्थिर तत्व आहे आणि एक फिरणारं तत्व आहे, एक गतिशील तत्व आहे. ते गतिशील तत्व जे आहे ते शेवटी गंतव्याला जाणं जरुरीचं आहे. ते जेव्हा त्या स्थिर तत्वात मिलीन होतं त्यावेळेला त्याला गती प्राप्त झाली असंही म्हणतात. अशा 3 अर्थांनी उपनिषद हा शब्द आलेला आहे असं कठोपनिषदामध्ये सांगितलं आहे. पूर्ण कठोपनिषद पूर्वी पाहिल्याप्रमाणे 2 अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायात 3-3 वल्ली आहेत. एक वल्लीमध्ये अनेक मंत्र आहेत. कठोपनिषदाची सुरुवात एक वेगळ्या पद्धतीने आणि कथेने सुरुवात झालेली आहे. पण कथा कशी आहे? नचिकेत हा पुत्र आहे, वाजश्रवा हा ऋषी आहे किंवा त्याचे वडील आहेत. ते वाजश्रवा हे कोणत्याही घडीला आपले प्रतिनिधी होऊ शकतात. वाजश्रवाचं जे नाव आहे ते फार विशिष्ट नाव आहे. वाज म्हणजे अन्न आणि श्रवसहा म्हणजे प्रसिद्ध, जो अन्नाचं दान करण्यासाठी प्रसिद्ध आहे. गमतीचा भाग असा आहे की ज्याची प्रसिद्धी अन्नदानासाठी आहे तो दान कसलं करतोय? पीतोदकः जग्धतृणा म्हणजे भाकड गाईंचं दान करतोय. इथं जो दोघांच्यातला विरोधाभास दाखवलेला आहे तो विरोधाभास जे जी लोक वेदविहित कर्म करण्यामध्ये प्रतिबंध आणतात किंवा जे वेदविहित कर्म करत नाहीत त्यांचं वर्णन करणारा त्यांचा दूत म्हणून वाजश्रवा उभे. आम्ही सगळे वाजश्रवाच्या ठिकाणी उभे आहोत. मुळात माझा या इथे येण्याचा जो माझा हेतू आहे तो हेतू बाजूला ठेवून मी करत असलेल्या माझ्या कर्मामध्ये माझं कर्म हे काम्य असता कामा नये असं वेदांनी सांगितलं असून सुद्धा केवळ कामेच्छेपोटी काहीतरी मिळावं या पोटी त्यांनी यज्ञाला आरंभ केलेला आहे. पहिल्याच वाक्यामध्ये उशन्वहे वाजश्रवा, मनात इच्छा धरून वाजश्रवानी अशीच सुरुवात केलेली आहे. मनात इच्छा धरून इथूनच सुरुवात होते. आपल्या स्वतःच्या अवस्थेचं वर्णन तिथं सुरू होतं. आता आचा हा वाजश्रव, त्याला मुलगा जो आहे तो मात्र कसा आहे? नचिकेता, ज्याने आजपर्यंत कशाचीही चिकित्सा केलेली नाही आहे किंवा कोणत्याही चिकित्सक पद्धतीने कशाचंही त्यांनी काही पाहिलेलं नाही. म्हणजे तो अत्यंत कच्चा किंवा अत्यंत कुमार वयातला कोणीतरी असावा ज्याला फारसं काही माहीत नसावं अशी संकल्पना व्हावी असं ते नाव आहे. म्हणजे नामाभिधानामधला जो फरक आहे तोच फरक त्यांनी कशामध्ये दाखवलेला आहे? एका बाजूला जे नैमित्तिक कर्म आहे, काम्य कर्म आहे, प्रायश्चित कर्म आहे, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कर्मसुद्धा कामभावना ठेवून फलाची अपेक्षा ठेवून करत असणारा हा, आणि ते कर्मसुद्धा कशासाठी? तर त्यांनी कोणत्या तरी प्रकारची प्रसिद्धी मिळवलेली आहे. मीही प्रसिद्धीच्या मागे आहे, तसा वाजश्रव प्रसिद्ध झालेलाच आहे म्हणून तर त्याचं नाव त्याचं खरं नाव औदालकी किंवा अरुणी असं आहे. त्याला पडलेलं नाव वाजश्रवा आहे कारण तो अन्नदाता म्हणून प्रसिद्ध झालेला आहे. पण तो कसा असेल का याची शंका आपोआपच मनात येते. कारण पीतोदकः जग्धतृणः दुग्धदोहा निरिंद्रिय अशा 4 प्रकारच्या गायींचे प्रकार दिलेत. नुसतं असंही म्हणता आलं असतं की फार तर पीतोदका म्हणजे ज्यांचं पाणी पिऊन संपलेलं आहे किंवा ज्यांचं आयुष्य निरिंद्रिय हा म्हणता आलं असतं. या 4 गोष्टी वेगळ्या देण्याचं कारण असं आहे की जी लोक अशा प्रकारचं कर्म करतात की ज्या कर्मापासून होणारी निष्पन्नता ही शून्य असते अध्यात्माच्या दृष्टीने, त्या लोकांचं चालत असलेलं कर्म, आता तो दान यज्ञामध्ये करत होता. यज्ञाची संकल्पना गीतेमध्ये इतकी विस्तृत सांगितलेली आहे, त्यामधला एक यज्ञ हे माझं आयुष्य हा एक यज्ञच आहे. माझा जीवन जर यज्ञ असेल,
माझं खाणं जर यज्ञ असेल, माझं पिणं जर यज्ञ असेल, वैश्वानर नावाचा इथे जर माझ्याकडे यज्ञ चालू असेल, तर यज्ञाने माझं आयुष्य पूर्ण भरून गेलेलं आहे. तेव्हा या यज्ञामध्ये कशा पद्धतीने मी वागायचं हे ज्याला जमतं त्याला योगी असं नाव दिलेलं आहे. मग ह्या योगाचं कर्म कसं असावं, तर ते कौशल्यपूर्ण असावं. योग हा कर्मसु कौशल्यम असल्यामुळे इथे असा एक आपला रिप्रेझेंटेटिव्ह दिसतो की ज्याचं कर्म कोणत्याही प्रकारे कौशल्यम नाही आहे. असा हा झाल्यानंतर त्याचा जो पुत्र आहे, आता त्याचा पुत्र जो आहे, त्या पुत्रसुद्धा पुम नाम नरकात त्रायते इति पुत्र, हा अशी पुत्राची व्याख्या आहे. वडिलांना नरक मिळू नये म्हणून जो प्रयत्न करतो त्याला पुत्र असं म्हणतात. आणि नेमकं नचिकेताने हेच केलेलं आहे. आपल्या वडिलांच्याकडून चालत असलेली गोष्ट आपल्या डोळ्यांना दिसल्यानंतर इतर कोणी काहीही म्हणत नसताना आपण स्वतः मुलगा असून सुद्धा आपल्या वडिलांचं काहीतरी चुकते असं वाटत असल्यामुळं त्यांच्याकडून असं काही पाप घडू नये या केवळ एका पुत्र कर्तव्यापोटी त्याने जाऊन तो प्रश्न विचारला की तस्तत कस्मय मा दास्य, मला कोणाला देणार, मला कोणाला देणार. आणि त्याचं उत्तर असं आहे मृत्यवे त्वाम ददामी इति, तुला मी मृत्यूला देऊन टाकणार आहे. आता इथे तो तिथून यमाकडे गेला असं सरळ सरळ वर्णन आहे. इथे हा मंत्र संपतो. एका मंत्रामध्ये आपल्या प्रतलावर, पृथ्वी तलावर आपण जगत असलेल्या जगण्याशी संबंधित असे एवढे 4 मंत्र आहेत जिथं आपण बसतो. आता याच्यानंतर नचिकेत जेव्हा पुढे जायला लागतो तेव्हा वाजश्रव तिथंच थांबला आहे. आपल्यातला वाजश्रव हा तिथंच थांबलेला आहे. आपल्यात जर नचिकेत असेल तर तो मात्र पुढे प्रगतीला पुढे जाईल. आता त्या नचिकेताची प्रगती कशी झाली आहे ते अध्यवृतपणे सांगितलेलं आहे. त्याला तैत्तिरीय उपनिषदाचा थोडासा आधार घेतलाय. यमलोकाकडे जाण्याच्या अगोदर तो असं स्वतः म्हणतो आपल्या वडिलांना मनातल्या मनात की मी तसा काही निकृष्ट दर्जाचा पुत्र तर नाही आहे. माझं अध्ययन झालेलं आहे, म्हणजे ज्याचं वेदांचं सबाह्य असा अभ्यास झालेला आहे, ज्यांनी वेदांची, उपनिषदांची, अरण्यकांची, ब्राह्मणांची, संहितेची, दर्शनाची नुसतीच चर्चा नव्हे तर मननचिंतन केलेलं आहे, असा तो ज्ञानी मुलगा आहे. त्याच्यावर अजून कोणत्याही प्रकारचे गृहस्थ किंवा इतर बाबतीतले संस्कार झालेले दिसत नाहीत. त्याचा विचार अत्यंत शुद्ध आपल्याला पहिल्यांदाच दिसतो. त्यानं केलेला विचार कोणताही तर्काला सोडून नाही आहे. त्यानं कोणत्याही प्रेमापोटी तो केलेला नाही, कर्तव्यापोटी नचिकेत वागलेला आहे, प्रेमापोटी वागलेला दिसत नाही. याचा अर्थ नचिकेताची तयारी यमाच्या दारात पोहोचण्याच्या अगोदरच जवळजवळ पूर्ण झालेली आहे. साधन चतुष्टातून पूर्णपणे पुढे गेलेला असा हा नचिकेत आहे असं अध्यवृत आहे. यमाच्या तिथे गेल्यानंतर एक काल्पनिक अशी कथा वाटते, पण 3 दिवस त्याला तिथे उपाशी ठेवलं आणि अतिथींनी, आणि तो ब्राह्मण असेल तर त्याने उपाशी राहू नये कोणाच्या दारावर. याचा अर्थ अनर्थ घडू शकतो जो यजमान आहे त्याच्यासाठी. इतकी साधीशी कथा वाटते, पण जे दिलेलं आहे ते कसं आहे, कोण आहे तिथे, ब्राह्मण आहे. ब्राह्मण कोण आहे, जन ब्रह्माची उपासना आराधना करायला सुरू केलेली आहे. म्हणजे ज्याच्या घरी, ज्याच्या आतमध्ये असा नचिकेत कैक रात्री ब्रह्माची आराधना करण्याची इच्छा असून सुद्धा केवळ त्याची क्षुधा शांती न करता त्याला तिथं तसंच ताटकळत ठेवलेलं आहे, अशा असंख्य लोकांबद्दलचं ते वाक्य आहे. पुढे तो असं म्हणतो की तो काय कशासाठी आहे, तर तो उपवास, उपवासाची व्याख्या अखंडानंदांनी खूप सुंदर दिली आहे. विषय अग्रहणात उपवास, हा जो जो विषयांचा त्याग करतो त्याचा उपवास झाला असं म्हणतात. उपवासाच्या दिवशी जेवण जेवायचं नाही, म्हणजे एक जेवण या विषयाचा त्याग केला, असा सगळ्या विषयांचा त्याग करण्याचा जो प्रयत्न करतो तो उपवास करणारा, म्हणजे ज्याची साधना तपस्या अशी झालेली आहे की तो विषयांपासून दूर गेलेला आहे, असा उपवास करणारा नचिकेत, म्हणजे आपल्याकडं असणारं जे सात्विक स्वरूप आहे त्याला तर तिथंच थांबवून ठेवलं तर. आणि कशासाठी थांबवून ठेवलं त्याची सुद्धा फार सुंदर इथं उपमा आहे. कुठे गेला यम, यम बाहेर गेलाय. यम आपल्या कार्यासाठी फिरायला गेलाय. मी माझ्या सो कॉल्ड कार्यासाठी नेहमी सतत बाहेर असतो. माझा नचिकेत मात्र इथे 3 रात्री नव्हे तर 3 जन्म तसाच ताटकळत उभा राहिलेला असतो.
आणि म्हणून यावेळेला माझ्या मनातले विचार जेव्हा मला टोचायला लागतात किंवा यमाचे जे सहोदर आहेत ते त्याला सांगायला लागतात की महाराज तुम्ही नव्हता तेव्हा हा इथे येऊन बसलेला आहे, त्याबरोबर यमलोक काय म्हणतो, यम काय म्हणतो, अरे आशा प्रतीक्षा संगतम सुनृताम इष्टा पुत्रे पुत्र पशुच सर्वान वृंगते. आता सगळंच गेलं, काय काय जातं जर अशा ब्राह्मणाचा अशा उपवासाची दखल जर घेतली नाही तर काय काय जातं, आशा जाते. काय होतं आशा कशामुळे, प्राप्त वस्तू विषयी इच्छा इति आशा, हा मिळालेली वस्तू आपल्याकडंच राहावी किंवा आणखीन मिळत राहावी म्हणजे आशा. प्रतीक्षा अप्राप्य वस्तू अजून मिळायची आहे पण कधीतरी मिळणार म्हणून मी रांगेत उभा आहे, ती सुद्धा गोष्ट आहे. संगतम म्हणजे माझ्या बरोबर असणाऱ्या जितक्या गोष्टी ज्यांच्या बरोबर माझं आयुष्य जाणार आहे. सुनृताम म्हणजे माझ्या कानावर येणारे जे चांगले शब्द आहेत त्यालाही मी मुकेन. इष्टापुरते माझ्या मनामध्ये जी जी इच्छा होईल तेही जाईल. पुत्र पशून सर्वान वृंगते. आता याच्यामध्ये यमाने असं म्हटलेलं आहे की या सगळ्या वाटताना मटेरियल पोझिशन्स वाटतात. याच प्रतलावर याच इच्छा जेव्हा सात्विकतेने उचंबळून वर येतात तेव्हा आशा रामकृष्णांनाही होती कालीमातेच्या दर्शनाची, प्रतीक्षा त्यांनाही होती कालीमातेच्या दर्शनाची, संगत त्यांनाही हवी होती सत्संगतीची, सुनृत त्यांनाही हवं होतं नरेंद्राचे बोल ऐकण्याची इच्छा होती, पुत्र पशुपशमान त्यांनाही हवं होतं पण शिष्य स्वरूपामध्ये. अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची जी गोष्ट आहे त्यातलं अत्युच्च जे आहे ते सगळंच्या सगळं वृंगते म्हणजे विध्वंस होऊन जाईल जर त्या आतल्या नचिकेताला तसंच ताटकळत जर ठेवलं तर. पुढे 3 रात्री तो तिथे थांबला. या 3 रात्रींबद्दल सुद्धा खूप काही काही बोललं गेलेलं आहे. कृष्णानंद असं म्हणतात की या 3 रात्री म्हणजे त्या 3 ग्रंथी तो तोडून आला. म्हणजे यम बाहेर गेल्याचं निमित्त झालं पण त्या 3 रात्रीमध्ये त्याने 3 गोष्टी केल्या. एक म्हणजे स्थूल शरीराच्या कर्माच्या शुद्धतेने त्याने स्थूल शरीर शुद्ध करून टाकलं, वासनेंना काढून त्यांनी सूक्ष्म शरीर शुद्ध करून टाकलं आणि अज्ञानाला दूर करण्याचा प्रयत्न करून त्यांनी कारणदेह सुद्धा शुद्ध करून ठेवला. असा 3 रात्रींचा अर्थ कृष्णानंदानी लावलाय. अखंडानंदाने 3 रात्रीचा असा अर्थ लावलाय की त्याने 3 रात्रीमध्ये 3 गुणांवर विजय मिळाला. पहिल्या रात्रीमध्ये त्याने तामसाला दूर केलं, दुसऱ्या रात्रीमध्ये त्याने राजसाला दूर केलं आणि तिसऱ्या रात्रीमध्ये त्याने सत्वाला दूर केलं. त्यामुळे तो त्रिगुणातीत होण्याचा त्यांनी प्रयत्न केला. याचा अर्थ असा की ज्या दिसायला दिसणाऱ्या 3 रात्री आहेत ते अथक प्रयत्न आहेत. अशा अथक प्रयत्नांनी तो तिथे यमाच्या दरवाजामध्ये उभा राहिलेला आहे. आता प्रश्न असा आला की जेव्हा या 3 गोष्टी त्यांनी पार केलेल्या आहेत तेव्हा त्या प्रत्येक गोष्टीला मला एक एक वर त्याला दिला पाहिजे. आणि या वरांची गोष्ट अशी आहे की मल विक्षेप आणि आवरण, सत्व रज आणि तमस, स्थूल सूक्ष्म आणि कारण, या 3 देहांच्या 3 गुणांच्या आणि 3 दुर्गुणांच्या पातळीवर जर पाहिलं आपण, दोषांच्या पातळीवर, तर ह्या 3 पातळीवर ज्यांनी शुद्धता मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला एक एक वर हा निश्चितच मिळत जातो. ज्याचा मल गेलेला आहे त्याला निष्काम कर्माचा वर मिळून जातो. ज्याच्या विक्षिप्तता गेलेली आहे अंतःकरणातली त्याच्या अंतःकरणामध्ये शांती हा त्याचा प्रसाद त्याला मिळून जातो. आणि ज्याच्याकडे आवरणासाठी ज्याचा प्रयत्न चालू आहे त्याच्याकडे सद्गुरूची वाटचाल हळूहळू सद्गुरू त्याच्याकडे चालायला सुद्धा सुरुवात करतात. असं झाल्यानंतर इथंपर्यंत ती कथा किती वेगळ्या पद्धतीने पुढे चालली आहे. आता प्रश्न असा आलाय की 3 वर मागायला सांगितले, त्रिवर वृणीश्व, तू 3 वर माग. वर मागताना नचिकेत जे वर मागतोय ते वर अशा पद्धतीने मागतोय की एक साधक म्हणून मला तेच नेमके वर हवे आहेत. त्यांनी पहिल्यांदाच वर असा मागितलेला आहे. कथेच्या दृष्टीने बऱ्याच जणांना असं वाटतं की आपल्या वडिलांची आठवण आली आणि ते माझ्यावर रागवले होते म्हणून त्यांना शांत कर, असा वर नाहीये. शब्द एक एक फार मोजून वापरले आहेत कठोर निषेधामध्ये. नचिकेत म्हणतो की माझे वडील शांत सुमन व्हावेत, शांत संकल्प व्हावेत. तर शांत संकल्प हा असा आहे की शांत संकल्प तेव्हाच होऊ शकतो जेव्हा विकल्प संपलेले असतात. असंख्य विकल्पामधला एक जेव्हा मी घेतो तेव्हा त्याचा संकल्प होतो. मागताना हा विकल्प जाऊत मागत नाही, तो म्हणतो संकल्पच जाऊ देत.
ज्याच्या मनामध्ये संकल्पही नाही आहेत, त्याच्याकडे विकल्पाचा ठावही राहणार नाही. आणि ज्याच्या मनामध्ये संकल्प नाही, त्याच्या मनामध्ये, चित्तामध्ये, वृत्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल अपेक्षित नाही. याचा अर्थ संकल्प गेल्यामुळे चित्तवृत्ती अत्यंत शांत झालेल्या असतील. म्हणूनच त्यांनी सांगितले की माझ्या वडिलांना शांत संकल्प कर. असं का मागावं त्यांनी असं मागण्याचं कारणच की त्यांच्या मनामध्ये येणाऱ्या ज्या चित्तवृत्त लहरी होत्या त्या त्यानं स्वतः पाहिलेल्या होत्या. कारण त्या काम्यही होत्या, त्या विधिनिषेध पाळणाऱ्या नव्हत्या. आता जेव्हा संकल्पच गेले तेव्हा वडील शांत संकल्प झाले. आणि जो शांत संकल्प झालेला असतो त्या मनाला काय म्हणतात? सुमन असं म्हणतात. म्हणून तो म्हणतो ते शांत संकल्प व्हावेत आणि ते सुमन असावेत. अमरकोशामध्ये सुमन म्हणजे देव अशी संकल्पना आहे. शब्दाचा अर्थ असा दिला की सुमन म्हणजे देव, आणि देवाचा अर्थ आपण थोड्या वेळापूर्वी जो पाहिला तोही असाच आहे. त्यामुळे ते शांत संकल्प व्हावेत, ते सुमन व्हावेत. आणि शांत संकल्प सुमन होऊन सुद्धा एक छोटीशी गोष्ट तरी सुद्धा त्रास देऊ शकते. ती म्हणजे मनामध्ये उठणारे परत चित्तवृत्ताचे असे हेलकावे की ज्याच्यामुळे सगळाच विध्वंस होऊ शकतो. तो म्हणजे क्रोध. म्हणून ते वीतमन्यू व्हावेत. वीतमन्यू म्हणजे त्यांच्या मनामधून रागाचा बीज समूळ उपटून टाकावं. अशा 3 प्रकारच्या गोष्टी माझ्या वडिलांना दे. किंबहुना इथं नचिकेताच्या मार्फत कठोपनिषद आपल्याला असं सांगतं की तू शांत संकल्प हो, तू सुमन हो, तू वीतमन्यू हो, तर दुसऱ्या वराकडे जाऊ शकशील. नाहीतर तुझा नचिकेत होण्याची शक्यता नाही. पुढे हे सगळं झाल्यामुळे तो काय म्हणतो, त्याचं फल सुद्धा तिथंच नचिकेताने सांगून टाकलेलं आहे यमाने, की हे असं कर त्यामुळे सुखम रात्री शयिता. असा जो कोणी आहे तोच फक्त रात्री व्यवस्थित झोपू शकतो. पुढे द्वितीय वराकडे येताना, द्वितीय वरांमध्ये आता त्याची मल गेलेला आहे. उपासनेमुळे विक्षेप नियंत्रणाखाली आलेला आहे. आता या 2 गोष्टी झाल्यानंतर मर्त्य लोकातून जो कोणी असेल त्याची पुढची प्रगती कशी होते याचं उत्तर दुसऱ्या वरामध्ये आहे. एक, माझ्याकडे असणाऱ्या अत्यंत तामसी प्रवृत्तीमधून मी राजसाकडे गेलो, मी अत्यंत क्रियाशील झालो, बरंच काही करण्यामध्ये मी मला स्वतःला वाहून घेतलं. ते करत असताना मी राजसाच्या मुळे जे काही कर्म मी करत होतो ते कर्म चुकत होतं. म्हणून ते कर्म ठीक करण्यासाठी काही वर नचिकेताने वडिलांना मागितले. तिथून तो पुढे गेला. आता कर्मही ठीक झालेलं आहे, चित्तही शांत झालेलं आहे. इथे सगळं संपलं की इथून सुरुवात होणार, याच्यासाठी तो दुसरा वर आहे. या दुसऱ्या वरामध्ये नचिकेताने विचारलेला प्रश्नही त्याच पद्धतीचा आहे. तो असं म्हणतो की स्वर्गम अध्येशी अग्नी, स्वर्ग प्राप्तीचा अग्नी. स्वर्ग प्राप्ती म्हणजे नेमकं काय याचंही पुढं वर्णन करताना असं लिहिलं आहे की उपासना ज्याची पूर्ण फळाला आलेली आहे, पण ज्याच्याकडून अजूनही द्वैताचा लय झालेला नाही, पण सत्वगुणाच्या परिपोषामुळे, तमसाच्या अभावामुळे आणि किंचित रजसाच्या उपस्थितीमुळे अशी काही अवस्था योग्याला किंवा साधकाला प्राप्त होऊ शकते, ज्या अवस्थेमध्ये मर्त्य मानवाला शक्य नसणाऱ्या अशा काही ताकद, अशा काही सिद्धी, अशा काही गोष्टी त्याला मिळतात. त्या मिळालेल्या गोष्टी या तुलनात्मकतेमध्ये अत्यंत उच्च असल्यामुळे या लोकाला आपल्या लोकापेक्षा उच्च असं संबोधलं गेलेलं आहे. मग प्रश्न असा येतो की असं जर असलं तरी त्यांनी ते का मागावं? कठोपनिषद विवेकानंदांना आवडण्याचं कारणच असं आहे की एखाद्या विद्यालयाचा संपूर्ण सिलेबस उलगडून दाखवावा, तसं जितकं काही अध्यात्म तत्वज्ञानामध्ये येते ते सगळंच्या सगळं कठोपनिषदामध्ये उघडून दाखवलेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा मलविक्षेपाच्या पातळीवर काम चालू होतं ते झालेलं आहे. तिथून पुढे जाताना जी संकल्पना मांडली आहे की माझ्या मनाचा आज मी शांत काम करतोय, आज मी मर्यादित काम करतोय, माझी बुद्धी मर्यादित आहे, माझं अस्तित्व मर्यादित आहे. जेव्हा माझ्या मनाचा हळूहळू लय होत जाईल, किंबहुना परवा आपण पारायण केलं त्यामध्ये मीपणाचा विध्वंस करण्याबद्दल समर्थाने सांगितलेलं आहे. जेव्हा मी मीपणाच्या विध्वंसाकडे पावलं टाकीत पुढं जाईन तेव्हा त्या मार्गावर काय होईल तर
एक समयावच्छेदे मी आत्ता इथे होतो आणि माझं मी पण गेलं असं होणार नाही. त्या प्रगतीमध्ये, त्या प्रवासामध्ये जसा जसा मी पुढं जाईन तसा तशी मला येणारे अनुभव किंवा माझ्या अनुभवाची कक्षा इतकी विस्तारत जाणार आहे की ती मर्त्य मानवापेक्षा कैक पटीने वेगळी असेल, पण अजूनही ती ब्रह्माच्या दृष्टीने मर्यादित अवस्थेतच विस्तार पाहू लागेल. आणि ती कशा पद्धतीने विस्तार पाहू लागेल हे या दुसऱ्या याच्यामध्ये कळतं, ज्याच्यामध्ये नचिकेत असं म्हणतो की जेव्हा मी माझ्या स्थूल शरीराला, मी माझ्या सूक्ष्म शरीराला मागे टाकू शकतो, तेव्हा माझं अजूनही अस्तित्व जे काही शिल्लक आहे, जे बीजरूपाने का होईना पण मी म्हणून माझा अहंकार जो शिल्लक आहे, तो काय अनुभव घेतो? तो अशा प्रकारचा अनुभव घेतो की आता माझं सूक्ष्म शरीर हे माझं न राहता मी विश्वाच्या सूक्ष्म शरीराशी स्वतःला आयडेंटिफाय करू शकतो. माझ्या स्थूल शरीराऐवजी मी विराटाशी स्वतःचं अस्तित्व ऐक्य बांधू शकतो. माझ्या सूक्ष्म शरीराच्या ऐवजी मी हिरण्यगर्भाशी अस्तित्व मांडू शकतो. आणि याचाच पडताळा म्हणून जेव्हा तुकारामांना ही अवस्था प्राप्त झाली तेव्हा त्यांनी फार अत्यंत गर्भितार्थ असणारा एक ओवी लिहिलेली आहे. अनुरेणू या ठोकडा तुका आकाशा एवढा. तुकाराम महाराज आकाशा एवढे झाले म्हणजे काय झालं, तर त्याचा अर्थ असा की त्यांचं स्वतःचं अस्तित्व हे हिरण्यगर्भ, ईश्वर, कारण माझं कारण शरीर आणि या विश्वाचं कारण शरीर म्हणजे ईश्वर, माझं स्थूल शरीर म्हणजे विश्वाचं विराट शरीर, माझं सूक्ष्म शरीर म्हणजे विश्वाचं हिरण्यगर्भ, या तिन्हीशी मी समांतर झाल्यामुळे, मी त्यात गेल्यामुळे त्या प्रकारच्या अवस्थेमध्ये मी पोचतो. आणि त्या अवस्थेमध्ये असणाऱ्या अनुभवांच्या लोकाला स्वर्गलोक असं नाव दिलंय. स्वर्गलोक नाव दिलं का तो सर्ग आहे, वर जाण्याची ती कला आहे. वर म्हणजे हा अपकर्ष नसून उत्कर्ष आहे असा त्याचा अर्थ आहे. त्या लोकांमध्ये काय प्रकारच्या गोष्टी अनुभवाला येतात? त्या लोकांमध्ये असणाऱ्या ज्या ज्या काही जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म हवेसे वाटणारे मर्त्य मानवाला आहेत. इथे मृत्यू आहे तिथे मृत्यू नाही, इथे जरा आहे तिथे जरा नाही, इथे भूक आहे तिथे भूक नाही, इथे तहान आहे तिथे तहान नाही, इथे दुःख आहे तिथे दुःख नाही. अशा प्रकारचा हा दुसरा वर जो कशा पद्धतीने मिळवायचा हे आम्हाला माहीत असल्यामुळे नचिकेतानी तो मागून घेतलेला आहे, तो त्यांनी त्याला सांगितलेला आहे. दिलेली संथा ताबडतोब त्यांनी घेतल्यामुळे इतक्या कमी वेळात त्यांनी तो आत्मसात केलेला आहे. त्याचं कारण नचिकेताची तयारी. तो आत्मसात झाल्यामुळे त्या वराला त्यांनी नचिकेताग्नी असं नाव सुद्धा दिलेलं आहे. नचिकेताग्नी हे नाव दिल्यानंतर 3 मंत्र असे येतात कठोपनिषदामध्ये जिथे यमाचीही वाच्यता नाही, नचिकेताची वाच्यता नाही, पण या 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 यज्ञाची किंवा या नचिकेताग्नीची वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. त्यातलं एक असं आहे, त्रिनिचिकेत्यः त्रिभिरेत्यः संधिम. आणि हे महत्त्वाचं असं असायचं कारण असं आहे की जो नचिकेत अग्नी नावाचा यज्ञ करतो त्याचा जन्म मृत्यूचा फेरा चुकतो असा मंत्र आहे. आणि मंत्र कधीही चुकीचा असू शकत नाही. मरणात त्रायतेति मंत्र आहे, कारण त्याच्या मरणानेच तर आपण तरुण जाईल. असं जर असेल तर मग यामध्ये त्रिनिचिकेत आणि त्रिभिरेत्य म्हणजे काय म्हटले, त्रिभी असा शब्द तो आहे. 3 गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत. मग त्या 3 गोष्टींवर सगळ्या आचार्यांचं लक्ष लागलेलं आहे की इथं काहीतरी असं सांगितलं गेलंय की ते जर व्यवस्थित समजलं तर तिथं त्याची गुरुकिल्ली असण्याची शक्यता आहे. म्हणून इथे 4ही आचार्य या त्रिभीवर लागून पडलेले आहेत. त्यात आपल्या आचार्यांनी म्हणजे श्रेष्ठ आचार्यांनी सांगितलेलं मत असं आहे की 3 म्हणजे ज्ञानाचे 3 स्रोत आहेत. कोणत्याही जन्माला आलेल्या मनुष्यामध्ये, बाकीच्या योनीमध्ये नव्हे पण मनुष्य योनीमध्ये ज्ञानाचे त्याला 3 स्तोत्र असतात. पैकी एक मातृ, एक पितृ आणि एक आचार्य. या 3च गोष्टींनी त्याला ज्ञान मिळू शकतं. त्यामुळे ज्ञानाचे त्याचे 3 स्रोत आहेत. हे जे आचार्य आहेत ते परत 3 प्रकारचे आहेत. श्रुती हा त्याचा पहिला आचार्य आहे, स्मृती हा त्याचा दुसरा आचार्य आहे, आणि शिष्ट म्हणजे संत लोक हा त्याचे 3रे आचार्य आहेत. 3 प्रकारच्या कारण मीमांसेनी तो आपल्या तत्वज्ञानाला पुढे नेऊन तर्काने थोडंसं पुढं सरकण्याचा प्रयत्न करू शकतो. ते आहेत प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द, असे 3 आहेत. आणि ह्या 3 असलेल्या 3ही गोष्टींचा जर आपण अवलंबन केलं तर 3 प्रकारच्या शुद्धी होऊ शकतात. एक
ज्ञानशुद्धी, पहिली शिक्षणशुद्धी, दुसरी ज्ञानशुद्धी आणि तिसरी विचारशुद्धी. अशा 3 शुद्धी झाल्यानंतर किंवा या 3 टप्प्यातून पुढे गेल्यानंतर या अग्नीची जी काही फळं आहेत ती आपल्याला मिळू शकतील असं नचिकेताग्नीबद्दल सांगितलेलं आहे. अखंडानंदांचं मत मात्र वेगळं आहे. ते म्हणतात हे जे त्रिभिय आहेत ते म्हणजे श्रवण, मनन आणि अनुसंधान तेच आहे. श्रवणाची व्याख्या स्वतः त्यांनी असं केली, अर्थाततः अवधारणा. जसा त्या शब्दांचा अर्थ आहे तसाचा तसा जेव्हा माझ्या मेंदूमध्ये तो आकार धारण करतो शब्द अर्थाने, तेव्हा श्रवण झालं असं म्हणायला हरकत नाही. जसं जे सांगितलंय तसं ते माझ्या मनामध्ये बिंबणं याला श्रवण म्हणतात. पुढे त्यांनी मननात असं सांगितलंय, युक्तिभिः अनुचिंतनम मननः. असं जे मनामध्ये बिंबलं गेलेलं आहे त्याचा युक्तिपूर्वक विचार केल्यानंतर, म्हणजे कठोपनिषद वाचत असताना त्याच्या मंत्रांचा अर्थ समजावून घेऊन युक्तीने मी कुठे, माझा संदर्भ कुठे, नचिकेताचा संदर्भ कुठे, सांगितलेलं तत्वज्ञान कुठे आणि यामध्ये माझा नेमका हेतू कोणता साध्य होणार आहे, या पद्धतीने विचार करणं म्हणजे युक्तिभिः अनुचिंतनम. एकदा ते झालं की मग त्याच्यावर अंमलबजावणी करण्यासाठी जे काही वागणूक होणार आहे त्यांनी अनुसंधान पुढे पुढे सरकणार आहे. अशा पद्धतीने त्याने सांगितलेलं आहे. तिसरा त्याच्यामध्ये आणखीन एक अर्थ असं सांगितलं की स्वप्न, जागृती आणि सुषुप्ती अशा 3 अवस्थांच्या पुढे जाणं हा सुद्धा या त्रिभिहीमध्ये अपेक्षित आहे. असे हे 2 वर सांगून झालेले आहेत. हे 2 वर सांगितल्यानंतर, म्हणजे ह्या 2 वरांच्या मागची इतकी पार्श्वभूमी पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या वराकडे जळताना आचार्य स्वतः म्हणतात की उत्तर ग्रंथ आरंभते, आत्ता खरा ग्रंथ चालू झाला. म्हणजे इथंपर्यंत जाणारी जी प्रगती आहे, जी अफाट प्रगती आहे नचिकेताची, जी आपल्या दृष्टीने अफाट वागते, ती ब्रह्मप्राप्तीच्या दृष्टीने मात्र अत्यंत तुकडी आहे. या सगळ्याचा हेतू इतकाच आहे की जो मार्ग चोखाळायचा आहे तो कितपत मोठा आहे, कितपत अवघड आहे आणि कितपत त्याच्यासाठी तयारी लागणार आहे हे सांगण्याचा कठोपनिषदाचा इथे हेतू आहे. ते असं म्हणतात, अज्ञानस्य निवृत्त्यार्थम निःश्रेयस्य प्रयोजनात. हा तिसरा वर जो आहे तो कशासाठी आहे, अज्ञानस्य निवृत्तार्थम. अज्ञान नावाचा जो तिसरा टप्पा आहे, इथे मलविक्षेपाला कुठेही थारा नाही आहे, मलविक्षेप गेलेला आहे असं गृहीत धरलेलं आहे. आता अज्ञानासाठी, आणि नेमकं अज्ञान म्हणजे काय हे कळावं म्हणून आचार्यांनी इथे पहिल्यांदा कठोपनिषदाच्या भाष्यामध्ये अज्ञानाची व्याख्या दिलेली आहे. ते असं म्हणतात की विधी प्रतिषेध अर्थ विषयस्य, म्हणजे जे जे काही कर्मकांड आहे त्याला अज्ञान असं म्हटलेलं आहे. जे जे काही कर्मकांड आहे, विधी प्रतिषेध अर्थ विषयस्य. दुसरं क्रियाकारक फल अध्यारोप लक्षणात, म्हणजे जिथे जिथे कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती येते तो अज्ञानाचा भाग आहे. आणि तिसरा संसार बीजम, म्हणजे अहंकार तत्व. ही 3 गोष्टी जिथं आहेत तिथं अज्ञान आहे. या 3 गोष्टींचं नसणं म्हणजे ज्ञानाचं असणं, किंवा या 3 गोष्टींचा समूळ नाश करणं म्हणजे अज्ञानाचा नाश करणं. साध्य साधन लक्षणात त्यांनी पुढं असं लिहिलं आहे, कारण ऐकताना किंवा वाचताना थोडासा धक्का लागतो की जे जे काही कर्म करतो, जे जे काही करतो ते कसं अज्ञानात असू शकेल. त्याचं परत ताबडतोब त्याने त्याचा खुलासा असा केला आहे, साध्य साधन लक्षणात, साध्य साधन लक्षणात यद कृतम तत् अनित्यम. जे जे काही करू ते ते अनित्य आहे म्हणून काही जोडावे लागत नाही. असं जेव्हा संत म्हणतात तेव्हा ते असंच म्हणतात की हे जे जे काही चाललंय, किंवा काका म्हणतात की सगळी व्यवस्था बरोबर घेऊन जायची, काम झाले की सोडून द्यायचे. त्याचं कारणच असं आहे की ते अज्ञानामध्येच मोडतं. विरक्तस्य अधिकारी ही आत्मज्ञान. जन सगळं सोडून दिलेलं आहे. विरजहा म्हणजे ज्याच्या विचार प्रवाहामध्ये, ज्याच्या संकल्प विकल्प वृत्ती आणि चित्तामध्ये कोणत्याही प्रकारचा रंगीकृतपणा येत नाही, जे रंजक होत नाही, ज्याला कोणत्याही प्रकारच्या भावनांनी, कोणत्याही प्रकारच्या विचारांनी त्याच्या चित्तातील शांती ढळत नाही, तोच फक्त आत्मज्ञानाचा अधिकारी होऊ शकतो. विरक्तस्य अधिकारी ही आत्मज्ञान. इतकी थोडीशी अवतारिका दिलेली आहे आचार्यांनी. आणि मग तिसऱ्या वराला सुरुवात झाली आहे. नचिकेत असं म्हणतो की प्रेते विचिकित्सा मनुष्य, प्रेताबद्दल, मेलेल्या माणसाबद्दल नेहमी शंका राहते. विचिकित्सा मनुष्य, अस्ति इति एके ना अस्ति इति एके. कोण म्हणतं की मेलं की संपलं आणि कोण म्हणतं की नाही मेलं की सुरू झालं असंही म्हणतात.
याचं नेमकं उत्तर काय हा माझा तिसरा वर आहे. यम त्याला असं म्हणतो, प्रेते विचिकित्सा मनुष्य तर सोडूनच दे, देवे अपि अत्र विचिकित्सा. जो देवपदाला पोचलाय त्याला सुद्धा कळत नाही. तेव्हा तो पुढे असं म्हणतो की म्हणून जर देवांना कळत नाही आणि तू ते जाणण्याची इच्छा करतोयस, अन्यम वरम वृणीश्व नचिकेता, दुसरं काहीतरी मागून घे. पुढे तो असंही म्हणतो की माम उपरोत्सी, डू नॉट प्रेशर मी, माझ्यावर तू दबाव टाकू नकोस, असं सुद्धा वाक्य त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तो पुढे जे काही वस्तू त्याला देतोय त्या वस्तू यम नचिकेताला देतोय, पण त्याचा सगळा रोख जो आहे तो सगळा आपल्याकडे आहे. त्यानं देत असलेल्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तूंची व्याप्ती इतकी मोठी आहे की माझ्या कल्पनेमध्ये सुद्धा मला जे काही करायचं ते मी मिळवलं तरी सुद्धा ते किती तोकडं आहे हे दाखवण्यासाठी प्रत्येक गोष्टीची एक्स्ट्रीम बाजू इथं घेतलेली आहे. धनधान्य, पुत्र पौत्र, हस्ती, हिरण्यक, अश्वान, भूमे हे महद आयतनम, म्हणजे पृथ्वीतुल्य भवन. प्रत्येक कामी पुरुषाचा त्याला हवा असणारा जो भाग आहे तो म्हणजे मी आणि माझ्याकडे सर्व गोष्टी असाव्यात. सर्व गोष्टींमध्ये ज्या गोष्टी येतात त्या सगळ्या यश, कीर्ती, संपत्ती, प्रतिष्ठेच्या पोटी काय काय हवंय त्या हवं असणाऱ्या गोष्टींमधला सगळ्यात जो अत्युच्च गोष्ट आहे, कदाचित प्रत्येकाची तितकी इव्हन कल्पनाशक्ती सुद्धा पोचणार नाही, त्याच्याबद्दल यम त्याला सांगतोय. त्याच्याही पुढे तो असं म्हणतो की तुला पृथ्वीतुल्य असं सगळं दिलं, एवढं मोठं भवन दिलं. त्याच्यानंतर तो असं म्हणतो जीव शरदो यावत इच्छसी, किती शरद ऋतू तुला राहायचंय हे तू ठरव. म्हणजे माझ्या चिरंजीवत्वाबद्दल मी माझ्या शांत असणाऱ्या 70-80-90 वर्षाच्या आयुष्याला सुद्धा एक वर्षाची गाठ मारण्यासाठी धडपडतोय. इथे जितके शरद ऋतू असतील तितके तू घेऊन टाक. आणि या सगळ्याला उत्तर नचिकेताने काय दिलंय? सर्वम अनर्थकम. आता इथे नचिकेताचा काय दिसतो तर नचिकेताचं वैराग्य दिसतं. नचिकेत यमाच्या तोंडून येणाऱ्या शब्दाकडे त्याचं लक्ष नाहीच आहे. त्याचं कारण त्याच्या मनामध्ये वैराग्याबद्दलची खात्री इतकी झालेली आहे की तू जन्म दुःखम जरा दुःखम जाया दुःखम पुन्हा पुन्हा संसार सागरम दुःखम तस्मात जागृत वैराग्य दिंडीमा शंकराचार्यांची जी, हे सारखं तू मनामध्ये वाजवत ठेव असं शंकराचार्य म्हणतात. इथे नचिकेत आपल्याला ते करताना दिसतो. पुढे तो असं म्हणतो नुसतंच अनर्थकम नाही आहे, सर्वत्र इंद्रिय कलापम. हे सगळं जे काय आहे ना हे सगळं इंद्रियांचं चांचल्य दाखवणाऱ्या गोष्टी आहेत. मला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आवड नाही आहे. हे ऐकल्यानंतर पुढचं त्याला सांगितलं. आता इथंपर्यंत सगळे ॲसेट्स झाले. पहिल्या मंत्रामध्ये ॲसेट्स सांगितलेले आहेत. दुसऱ्या मंत्रामध्ये लिक्विड ॲसेट्सकडे तो जातो. वृणीश्व वित्तम महाभूमो, आणि शेवटी तो असं म्हणतो कामभाजम कामनान कुरोनी. म्हणजे कामभाज म्हणजे जो इच्छेची इच्छा करतो म्हणजे इच्छेचा पराकाष्ठा जो करतो त्याला कामभाज असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याच्या मनामध्ये केवळ तृष्णेशिवाय काही नसतं. हवं 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 असं म्हणणारी जी बुद्धी आहे ती क्षणिक असते आपल्याला, कारण त्याच्यानंतर मग कार्यशक्ती क्रियमान होते आणि ते मिळूपर्यंत आपण थांबतो. पण न थांबता ज्याच्या मनामध्ये केवळ तृष्णा आहे असा जो त्याला कामभाज म्हटलेला आहे, असा कामभाज होऊन जरी तू काही कामना केल्यास त्या सगळ्याच्या सगळ्या तुला मिळतील असाही मी तुला वर देतो असं तो म्हणतो. पुढे तो असं म्हणतो ये काम दुर्लभ्य मर्त्य लोके. तुझ्या या मानव योनीमध्ये जे जे दुर्लभ आहे, आणि इथे आता जो उल्लेख आहे तो उल्लेख सिद्धींसाठी आहे. हेच वाक्य आधुनिक काळातले नचिकेत म्हणजे स्वामी विवेकानंद, ज्यांना रामकृष्णांनी सिद्धी देऊ केल्यानंतर त्यांनी इथेच स्वतःला जे रोखून ठेवलं होतं ते हे वाक्य की ये काम दुर्लभ मर्त्य लोके इमा रामा. म्हणजे जितक्या उपभोग्य वस्तू आहेत, ज्या गोष्टी मर्त्य मानवाला कधीही शक्य नाहीत त्याही तुला मिळू शकतील, पण मरणम मा अनुप्राक्षी, मरणाबद्दल तेवढं मला विचारू नकोस. नचिकेताला त्याच्या इच्छेपासून, त्याच्या
विनंतीपासून दूर करण्याचा यम का प्रयत्न करत असावा? त्याच्या तयारीबद्दल शंकाच नव्हती, कारण तो तर त्याच्या तयारीवर इतका खुश झाला होता की एक वाक्य असं सुद्धा आहे की माझी मुलं सुद्धा इतकी चांगली नाही आहेत किंवा तुझ्यासारखा मुलगा मला असावा असं यम स्वतः म्हणत असून सुद्धा केवळ या वरापासून तो त्याला बाजूला जायला सांगतो. याच्यामध्ये दोन गोष्टी अभिप्रेत आहेत. एक, इतक्या तयारीनंतर सुद्धा नचिकेताला हे कळेलच अशी शंका यमराजांच्या मनामध्ये आहे. एक. दुसरी गोष्ट, याच्या प्राप्तीसाठी लागणारा जो संयम आहे तो संयम हा मुलगा धरू पावेल की नाही. तो सुरुवात करेल पण त्याला शेवटपर्यंत घेऊन जाण्यासाठी लागणारी जी काही ताकद आहे ती याच्याकडून दाखवली जाईल की नाही याची शंका असल्यामुळे तो त्याला तिथून परावृत्त करू पाहतोय. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्याची तयारी खरोखरच तितकी आहे की नाही हेही पाहण्याचा यमराज प्रयत्न करतोय. आणि म्हणून इथे ज्या पद्धतीने रामकृष्णांनी अत्यंत हलक्या पद्धतीने त्यांची तयारी करून घेतली. विवेकानंदांच्या लग्नाची चिंता रामकृष्णांना खूप लागली होती. लग्न घरी करायचं चाललं होतं आणि लग्न होऊ नये अशी प्रचंड इच्छा होती रामकृष्णांची. एका प्रसंगी तर रामकृष्ण स्वतः बग्गीमध्ये बसून अगदी घरापर्यंत येऊन सांगितलेलं आहे त्यांनी. आणि त्या दिवशी मुलगी पाहण्याचा प्रोग्राम होता. आणि इतर वेळेला मात्र जेव्हा यांना कळालं विवेकानंदांच्या आईला की हा ऐकतोय फक्त रामकृष्णांचं, तेव्हा रामकृष्णांनाच जाऊन सांगे की याचं लग्न करून टाक म्हणून त्या जाऊन दक्षिणेश्वरला रामकृष्ण परमहंसांना भेटल्या. ताबडतोब रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं की अगदी करायला काहीच हरकत नाही आहे, वयात आलेलाच आहे मुलगा, करून टाका वगैरे. आणि जेव्हा तिथून ते परत निघाले तेव्हा विवेकानंद, त्यांचे भाऊ आणि त्यांची आई असे परत चालले होते आपल्या घरी. त्यावेळेला आईने सांगितलं की मी बोलले गुरुजींशी तुमच्या, आणि गुरुजी म्हटले करा लग्न. विवेकानंद म्हणाले हे असे ग्रस्त आहेत, चोराला सांगतील चोरी कर आणि पोलिसला सांगतील तू पकड त्याला, तेव्हा तू त्यांच्या शब्दावर अजिबात विश्वास ठेवू शकतो. याचा अर्थ जेव्हा ते परीक्षा घेत होते तशीच एक परीक्षा त्यांनी पुढे अशी घेतलेली आहे त्या सिद्धीच्या वेळेला, की म्हणताना एवढंच म्हटले की नरेंद्र माझ्याकडे जे काय आहे ते सगळं मी तुला देऊन टाकले. याचा अर्थ त्यांना असा सांगायचं होतं की तुला जी सिद्धी आता तू म्हणशील ती तुला मिळालेली आहे. आणि ताबडतोब नचिकेतासारखं त्यांनी उत्तर दिलेलं आहे की याचा मला काहीही उपयोग नाही. याचा जर परमेश्वर दर्शनासाठी, ब्रह्मरूप दर्शनासाठी जर उपयोग नसेल तर मला ती सिद्धी नको. पुढे नचिकेत असं म्हणतो की मला का नको याचाही तू खुलासा करतोय तिथे. शो भावा मर्तस्य, भविष्य अनिश्चिती, ज्याचं प्रत्येक गोष्ट भविष्यातली अनिश्चित आहे. तेव्हा पहिली गोष्ट, तू जे काही मला देतोयस ते सगळंच्या सगळं भविष्य काळातलं आहे. मी वर्तमानात राहणारा माणूस आहे. मा फलेषु कदाचन, ज्या गोष्टीची अजूनही फलद्रुपता झालेली नाही त्या गोष्टीवर मी माझी ऊर्जा वापरावी याच्यासारखा मूर्खपणा नाही. म्हणून मी आता किंवा वर्तमान यात राहणार असल्यामुळे या दुसऱ्या गोष्टींबद्दल मला कोणत्याही प्रकारचं आकर्षण नाही, कारण त्या भविष्यातल्या गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट, जरी भविष्यात ते खरं झालं तरी सर्वे इंद्रियानाम जरयंती तेजः, इंद्रिय नावाची जी जी गोष्ट आहे ती ज्या शक्तीवर चालते त्यांनी त्या इंद्रियाला दिलेली शक्ती ही सीमित असल्यामुळे एक दिवस तो दिवा बंद होणार आहे आणि त्याच्यात असणारी ताकद संपून जाणार याची मला खात्री आहे. आणि संपल्यानंतर मग पुढे काय याचा आत्ताच मला विचार असल्यामुळे कोणत्याही प्रकारे मला हे नको आहे. आणि म्हणून पुढे फार महत्त्वाचं वाक्य मंत्र आहे, न वित्तेन तर्पणीयो मनुष्यः, कोणत्याही प्रकारच्या संपत्तीने मनुष्य सुखी राहू शकत नाही. हे अत्यंत सोनेरी शब्दात लिहिण्यासारखं कठोपनिषदातलं वाक्य, न वित्तेन तर्पणीयो मनुष्यो. पुढे एकदा ते झाल्यानंतर द्वितीय वल्ली चालू होते, तिसरा वर त्याला द्यायचं ठरतं. आणि या दुसऱ्या वल्लीमध्ये 25 मंत्र आहेत, ते सगळे आत्मतत्वाचे मंत्र आहेत. या मंत्रांमध्ये आचार्य सुरुवात करतात श्रेयस आणि प्रेयसापासून ना. याच्यामध्ये 3 गुणांचा, श्रेयसाचा आणि प्रेयसाचा फार सुंदर मेळ घातलेला आहे. तामसिक प्रवृत्ती जर असेल तर तो प्रेयसाकडे 100 नव्हे 110% वळतो. तामसाचा जर प्रादुर्भाव असेल तर विनाश अटळ आहे, कारण तो प्रेयसाकडे वळतो. म्हणून तामस निषिद्ध आहे.
अभ्युदय आहे. राजसानी विनाश होईलच असं नाही, राजस मान्य आहे. ही 3 गुण आपल्याला लक्षात ठेवण्यासारखे आहेत की राजस हा मान्य आहे, कारण राजसाने अभ्युदय होतो आणि अभ्युदयाला कुठेही मना केलेली नाही. एवढं मोठं तत्वज्ञान तुकारामाने एकाच वाक्यात सांगितले, जोडोनिया धन उत्तम व्यवहार आहे. कुठेही तोडोनिया धन म्हटलेलंच नाही आहे. राजसाला पूर्ण वाव द्यावा, पण ते मान्य आहे. पण खरं काय आहे, सत्वगुणांनी कल्याण होतं आणि ते सगळ्यात जास्त इच्छस्व आहे, डिझायरेबल. म्हणजे रजोगुणामुळे तुम्हाला मिळणारं जे काही आहे ते त्यागावं असं अजिबात अपेक्षा नाही आहे. जोपर्यंत त्याच्या उपभोगामध्ये मी अडकणार नाही तोपर्यंत त्याचं येणं जाणं माझ्यासाठी काही वाईट असायचं कारण नाही. म्हणून अभ्युदयासाठी त्यांनी पुढं असं म्हटलंय, प्रवृत्ती लक्षणो धर्म हा अभ्युदय, हा आचार्यांची व्याख्या आहे. जो कोणी प्रवृत्ती लक्षणाने काम करतो म्हणजे रजोगुणाने काम करतो तो अभ्युदयाला कारणीभूत होतो. त्याच्याकडे यश, कीर्ती, संपत्ता, प्रतिष्ठा येण्याची शक्यता आहे. ते येणं चुकीचं नाही. पुढे ते असं म्हणतात, निवृत्ती लक्षणो धर्म हा निश्रेयसा. पण निवृत्ती लक्षणाने ज्या गोष्टी येतात त्या मात्र निश्रेयस आहेत. एक अभ्युदयाची आहे, एक निश्रेयसाची आहे. अभ्युदय नको असं म्हटलेलं नाही, पण डिझायरेबल निश्रेयस आहे. आणि तामस जे आहे ते निषिद्ध आहे. एक निषिद्ध आहे, एक अभ्युदय आहे आणि एक इच्छस्व आहे. श्रेय प्रिय ते उभे नानार्थे तयो श्रेय आददानस्य साधू भवती. प्रत्येक घडीला, प्रत्येक क्षणाला श्रेयस आणि प्रेयस हे दोन्ही आपल्या समोर उभे आहेत. पण ते उभे आहेत म्हणून आपल्याला समजायला अवघड आहेत का? आचार्य म्हणतात, तिल तांदूळ नाही. म्हणजे तीळ आणि तांदूळ कसे बाजूला करतात अगदी सहजपणे, इतक्या सहजपणे बाजूला करतील असे ते पुढे उभे असतात. त्यामुळे हे दोन्ही पुढे असताना तयो श्रेय आददानस्य, जो श्रेयाला घेतो साधू भवती. आणि यो प्रेय वृणीते अर्थात हीयते. म्हणजे काय होतं, ते घसरतात, त्यांचं स्खलन होतं, ते पुरुषार्थापासून दूर जातात असं ते म्हणतात. सह अनुष्ठातुम अशक्यत्वात श्रेयस आणि प्रेयस हे कधीही एकामेकाच्या हातात हात घालून येऊ शकत नाहीत असं आचार्य म्हणतात. म्हणजे ते चकवतात वगैरे जे असं म्हणण्याचा प्रकार कुठेही नाही, कारण ते सरळ सरळ आपल्याला 2 भागांमध्ये हे करता येतात. पुढे ते असं म्हणतात की हे श्रेयस आणि प्रेयस ठरवायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी तर पहिल्यांदा ठरवाव्या लागतील. एक विद्या कोणती आणि एक अविद्या कोणती. ज्या गोष्टीमुळे धर्म, अर्थ आणि काम होतो, ज्या गोष्टीमुळे त्यात धर्म सुद्धा आहे. आचार्यांनी काही आपल्याला वाटणारी धाडसी विधानं आहेत, ती खरी विधानं आहेत, पण आपल्याला हे ऐकून सवय नाही आहे. अर्थ समजू शकतो, काम समजू शकतो, पण धर्म सुद्धा त्यांनी अविद्येत घातलाय, कारण ती मनुष्य विद्या आहे. एक्झोटेरिक, बाहेरच्या बाजूला ज्या काही गोष्टी कर्मकृत अनित्यत्वातल्या आहेत त्या सगळ्या अविद्येच्या आहेत. आणि विद्या कोणती? फक्त एकच विद्या आहे, ब्रह्मविद्या आणि आत्मविद्या किंवा आत्मविद्या असं म्हटलंय. आचार्य असं म्हणतात की ज्याच्यामुळे तत्ची संकल्पना सुकर होते, ज्याच्यामुळे तत् हा पदार्थ कळतो ती ब्रह्मविद्या, ज्याच्यामुळे त्वम हा पदार्थ कळतो ती आत्मविद्या, आणि ज्याच्यामुळे दोन्ही एकच आहेत असे कळतात ती संपूर्ण ब्रह्मविद्या. असं पद्धतीने त्यांनी ते बसवून दिलेलं आहे. प्रेयसात पारमार्थिक प्रयोजनात प्रच्यव्यते. म्हणजे प्रेयस जो जवळ करतो त्याचं पारमार्थिक प्रयोजन प्रकर्षेन च्युतः, म्हणजे प्रकर्षाने तो बाजूला फेकला जातो, जो प्रेयसाच्या मागे आहे. हित्वा अविद्यारूपी प्रिय, म्हणून तू जे प्रेयस वाटतं ते अविद्यारूप असल्यामुळे तू सोडून दे. सोडून देताना पातळी कशी आहे? पहिले तू कामाला सोडून दे, नंतर तू अर्थाला सोडून दे. म्हणजे पहिल्यांदा तू काम्य होऊ नकोस, आणि कामाला सोडून द्यायचं असेल तर त्याच्यासाठी विवेकाचा वापर पाहिजे. अर्थाला सोडून द्यायचं असेल तर वैराग्याचा वापर पाहिजे. जेव्हा ह्या दोन्ही गोष्टी सोडतील तेव्हा मात्र तू जेव्हा उपासनेच्या मागे लागतील त्यावेळेला धर्म तुझा हळूहळू आपोआपच अस्तिंगत होत जाईल. धर्माने दिलेले जे काही मूल्य आहे ते घेऊन तू पुढं गेलेला असशील, आता त्यातल्या कोणत्याही अवडंबरामध्ये तुझं काहीही शिल्लक राहिलेलं असणार नाही. पुढे ते असं म्हणतात, श्रेयश्च पेयश्च धीरः संपरित्यः विविनिक्तः. धैर्यवान माणूस कोणाला म्हणावं? धैर्यवान माणसाची जो श्रेय प्रेयसाचं विश्लेषण अभ्यासपूर्वक करतो त्याला धीर किंवा धैर्यवान पुरुष म्हणतात असं त्यांनी दिलेलं आहे. अप्राप्यस्य प्राप्तिः योगः संपादन
प्राप्यस्य रक्षणम क्षेमः संरक्षण. जो प्रेयसच्या मागे लागलेला असतो तो नेहमी योगक्षेमाच्या मागे लागलेला असतो. तो स्वतःचा योगक्षेम चालवण्याचा प्रयत्न करतो आणि तो स्वतः चालवण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे तो प्रेयसाच्या मागे असतो. जेव्हा तो योगक्षेमम वहाम्यहम असतो तेव्हा मात्र ही गोष्ट घडत नाही. आणि म्हणून योग आणि क्षेम म्हणजे काय असं आचार्यांनी त्याची व्याख्या दिलेली आहे. अप्राप्यस्य प्राप्ती ही योग हा म्हणजे जे मिळालेलं नाही ते मिळवणे याला योग म्हणतात, आणि जे मिळालेलं आहे त्याला ठेवणे किंवा त्याचं संरक्षण करणे याला क्षेम असं म्हणतात. आणि ह्या दोन्हीच्या मागे आपण लागलेलो असतो, कारण हे दोन्हीच्या दोन्ही जेव्हा प्रेयस समजून मागे लागलेला असतो तेव्हा ते दोघे दुःखाला कारणीभूत पडतात. आणि गमतीचा भाग म्हणजे आचार्य असं म्हणतात की जो याच्या मागे लागलेला नसतो त्याचा मात्र जबाबदारी तो उचलतो, म्हणून तोही त्याचा योगक्षेमच पाहतो. फक्त जेव्हा तो पाहतो तेव्हा हा मुक्त झालेला असतो, जेव्हा मी स्वतः पाहतो तेव्हा परमेश्वर त्याच्याकडे पाहत नाही, असं आचार्यांनी सांगितलेलं आहे. पुढे नचिकेत असं म्हणतो, नचिकेताला यम हे सगळं झाल्यानंतर काय म्हणतो ते सांगितलेलं आहे की अहो बुद्धिमत्ता, याला बुद्धिमत्ता म्हणतात. एवढ्या श्रेयस प्रेयसाच्या मधून तू बरोबर जे निवडायचं ते निवडलंस. किंबहुना कठोपनिषद आपल्याला असं सांगतं की जे काही समोर येईल त्याच्यामध्ये नचिकेताची बुद्धी ठेव. समोर येणारा जो आहे तो यमानी म्हणजे देणारा सुद्धा तो देवच आहे, पण तरी सुद्धा माझं श्रेयस कुठे आहे हे मनामध्ये ठेवून, म्हणून तू पुनर्मया प्रत्येक पुन्हा पुन्हा येणाऱ्या प्रलोभनाला तू टाळलेस, किंबहुना तुम्ही टाळा, असं कठोपनिषद सांगतं. पुढे ते म्हणतात प्रेयसम श्रुतिम कुत्सिताम. तो असं म्हणतात की प्रेयसाचा जो मार्ग आहे तो फार कुत्सित आहे, ज्याला इंग्रजीमध्ये विकेड म्हणतात. की तो ज्या पद्धतीने आपल्या पुढे येतो त्यावेळेला जर ताबडतोब ते प्रेयस आहे हे जर कळालं नाही, चुकून जरी कोणाचा फोन आला की अमुक अमुक केल्यामुळं आणखीन 10%, त्यावेळेला मन थोडंसं हललेलं असतं. कुत्सित मार्ग हा, मी हे करणार नाही, म्हणून एखादा गांधीजींसारखा उभा राहतो. त्यांच्यावर जेव्हा खुनी हल्ला झाला तेव्हा त्यांच्या प्रार्थनाची वेळ चालू होती, ते ध्यानात होते, त्यांनी डोळे बंद केले होते, सगळे प्रार्थना करत होते. त्यांच्या मृत्यूच्या अगोदर 3 आठवडे मदनलाल पहावांनी तो बॉम्बस्फोट घडवून आणला होता. त्यांच्या बसलेल्या ठिकाणाच्या मागे 50 मीटरवर तो झाला बॉम्बस्फोट. गमतीचा भाग म्हणजे बॉम्बस्फोट झाल्यावर सगळे उठले आणि पळायला लागले. गांधीजी जिथं होते तिथंच बसले होते. आणि हे सगळं झाल्यानंतर सगळ्यांना वाटलं की गांधीजींसारखा माणूसच नाही आहे, एवढा मोठा बॉम्बस्फोट झाला म्हणजे काय मनावर ताबा असेल, म्हणून सगळ्यांनी सांगितले की बापू आज खरोखर आम्ही धन्य झालो. त्यावेळेला बापूंनी स्पष्ट सांगितले की मला तो खरं म्हणजे फटाक्यांचा आवाज वाटला म्हणून मी उठलो नाही. म्हणजे त्यावेळेला नुसतं जरी गप्प बसले असते तरी ती जी काय प्रसिद्धी येणार होती ती हवीहवीशी कुत्सित. पण तिथे ते सत्याला धरून असल्यामुळं असं काही नाही, मला वाटलं फटाके म्हणून मी उठलो नाही. म्हणजे सत्याचा मार्ग तिथं सुद्धा त्याने ठेवल्यामुळे, म्हणून प्रेयसाकडे लक्ष न देणाऱ्या माणसाचं हे लक्षण आहे. पुढे अखंडानंद सरस्वती असं म्हणतात, त्यांनी वित्ताची फार, आता इथे एक वाक्य आलं की नाही वित्तेन तर्पणीयो मनुष्य, कोणत्याही प्रकारच्या संपत्तीने माणसाचं समाधान होत नाही. आपल्याला संपत्ती म्हणली की पैसे वाटतात. वित्ताची व्याख्या अखंडानंदाने खूप सुंदर केलेली आहे. ते असं म्हणतात वित्त हा धातू विद या धातूपासून आलेला आहे. म्हणजे ज्या ज्या गोष्टीचं ज्ञान होतं ते सगळं वित्त आहे. उपनिषद वित्त आहे, ज्ञान होतं वित्त आहे. कोणतं वित्त नाही, जे ज्ञान स्वरूप आहे ते वित्त नाही आहे. म्हणजे जोपर्यंत मी ब्रह्मीभूत होत नाही, जोपर्यंत मला सायुज्य मुक्ती मिळत नाही, जोपर्यंत मी सच्चित आनंद स्वरूप आहे याची जाणीव सुद्धा मला राहत नाही, जोपर्यंत मी निर्विकल्प समाधीच्या टप्प्याच्या पुढं जात नाही, जोपर्यंत माझं स्वत्व हरवत नाही, जोपर्यंत काय झालं माझं हे सांगणारा कोणी नसेल, त्याच वेळेला वित्ताची हानी झालेली असेल, तोपर्यंत ते वित्तच असेल. कारण जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत वित्त आहे. म्हणून कोणत्याही प्रकारच्या वित्तानं, म्हणजे जसं 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 वर जरी गेलं तरी जोपर्यंत इप्सितापर्यंत पोचत नाही तोपर्यंत सुख मिळण्याची शक्यता नाही. आचार्य पुढं असं म्हणतात वित्त मोहेन मूढम बालम प्रमाद्यते. एखाद्या लहान मुलासारखं या पैशाच्या मागे लागून, पैसे म्हणजे आत्ता सांगितलेल्या या व्याख्येप्रमाणे मागे लागून स्वतःचं नुकसान करून घेतात. काय होतं, बालम म्हणजे जो प्रेयसाच्या मागे आहे, ज्याच्यामध्ये आपण बालक म्हणूनच, म्हणजे आचार्यांनी आपली व्याख्या बालकातच केलेली आहे. त्याचं कारण असं की प्रेयसाच्या मागे आपण आहोत. ते काय म्हणतात की बालकाचं काय होतं, एकतर बालकाकडे विवेक नसतो,
बालक अविवेकेन न प्रतिभाती न प्रकाशती न उपतिष्ठती. न प्रतिभाती म्हणजे त्याला समजत नाही, समजलं तर ते उमजत नाही. मी करतोय ते प्रेयसाची आराधना आहे, माझं माझ्या कुटुंबियावर असणारं प्रेम. एक साधं वाक्य. हे योग्य आहे की अयोग्य आहे, याची कुठंपर्यंत मूल्याने मर्यादा आहे, ती कोणत्या मर्यादेपर्यंत मी मला स्वतःला लावून घ्यावी, इथे जेव्हा विचार होतो त्यावेळेला जर समजलं तर प्रतिभाती, नसेल तर न प्रतिभाती. समजल्यानंतर सुद्धा त्याच्यावर जर आचरण झालं नाही आणि इतकं स्पष्ट समजलेलं असेल तर काकांसारखं समाजामध्ये असून सुद्धा समाजामध्ये नाही. समाजाचा घटक निश्चित आहे. समाज खातो मीही खातो, समाज फिरतो मीही फिरतो, दुबईला बोलवलं तर मीही येतो, प्रवचन करायला सांगितलं तर मीही करतो. पण एवढं सगळं असून सुद्धा रंग माझा वेगळा. प्रतिभाती नुसतंच नव्हे तर प्रकाशते. आणि एवढं सगळं झाल्यानंतर ही अवस्था सतत सहजावस्थेत राहिली पाहिजे. म्हणून न उपतिष्ठती, तिथे ते बसलं पाहिजे, त्याला सहजावस्था आली पाहिजे. असं झालं की तो जीवनमुक्त झाला. त्याचंच नाव जीवनमुक्त असं आहे. पुढे ब्रह्मविद्येबद्दल ते असं म्हणतात की शृण्वंतो अपि न विदुः, कोणत्याही प्रकारचं ऐकण्याचं काम केलं. आणि इथे श्रवण जे वापरले, शृण्वंतो म्हणजे ऐकणारा, इथलं जे श्रवण आहे ते श्रवण आपाततः श्रवण म्हणजे अंगी श्रवण आणि आपाततः श्रवण, श्रवणाचे दोन भाग. त्यातला जो श्रवण, कोणता श्रवण की ज्याचा साधन चतुष्टाचा पूर्ण अभ्यास झालेला आहे आणि असा जो पूर्वजन्मीच्या अत्यंत पुण्याईने ज्याचा साधन चतुष्टाचा अभ्यास झालेला अशी व्यक्ती जेव्हा अंतःकरणातील मल आणि विक्षेपाचा पूर्ण निवृत्त करून केवळ अज्ञानापोटी आवरण निवृत्ती प्रत्यर्थ आपल्या सद्गुरूंच्या पाशी बसतो आणि जेव्हा सद्गुरू तत्त्वमसी असं म्हणतात आणि ताबडतोब त्याला अपरोक्ष ज्ञान होतं, त्याला श्रवण असं म्हणतात. असं श्रवण ज्याचं आहे त्याला सुद्धा त्यांनी असं सांगितलं श्रवणोपी न विद्यू. ते म्हणतात की असा माणसाने जरी ऐकलं तरी फायदा नाही, कारण ती बिईंगची गोष्ट नाही, ती बिकमिंगची गोष्ट आहे. आणि पुढे ते असं म्हणतात, असा जो कोणी समोर येऊन अशा पद्धतीने सांगेल की केवळ ऐकण्याच्या ऐवजी प्रत्यक्ष अनुभूती येईल, अपरोक्ष ज्ञान होईल, म्हणजे जेव्हा सद्गुरू समोर बसतील तेव्हाच ही गोष्ट होऊ शकेल. आणि म्हणून तिथे 3 शब्द वापरलेत. रंगनाथानंद स्वामींची खूप चांगली प्रवचन आहेत, अत्यंत म्हणजे त्यांचा विवेक चुडामणी वगैरे, त्यांना आवडलेला हा मंत्र आहे. ते असं म्हणतात, अशा व्यक्तीला काय म्हणायचं, आश्चर्यो व्यक्ता, म्हणजे असा सांगणारा हे एक आश्चर्य आहे. केवळ सद्गुरू करू जाणे म्हणून त्यांना आश्चर्य असं म्हणलंय. कुशलस्य लब्धा, असा ऐकणारा सुद्धा फार विरळा माणूस आहे. असा शिष्य सुद्धा असणं हे सुद्धा फार वेगळी आणि आश्चर्याची गोष्ट आहे. आणि आश्चर्यो ज्ञाता असं त्यांनी सांगितलं, असं या ऐकणाऱ्याने ऐकलं आणि ऐकल्या क्षणी त्याला अपरोक्ष ज्ञान झालं, तर ज्ञाता झाला, तो ज्ञान स्वरूप झाला, हे त्याच्याही पेक्षा मोठं आश्चर्य आहे, असा हा मंत्र सांगतो. आणि म्हणून पुढे ते असं म्हणतात की ना नरेन ना आवरेन प्रोक्त हा, म्हणजे केवळ मनुष्य जातीचा जन्म घेतला म्हणून किंवा कोणत्याही प्रकारचं बहुधा चिंतन मांडतो, कितीही प्रकारची दर्शन वगैरे अभ्यास केलास म्हणून त्याची प्राप्ती होईल असं नाही. कारण अनन्य प्रोक्ता गतिरत्र नास्ती, एक प्रसिद्ध मंत्र कठोपनिषदातला. अनन्य प्रोक्ता गतिरत्र नास्ती, 2 शब्द त्यातले महत्वाचे आहेत. अनन्य प्रोक्ता म्हणजे सांगणे, अनन्य प्रोक्ता गतिर अत्र नास्ती, म्हणजे अजून कोणी सांगितलं तर गती नाही, पण एवढा सीमित अर्थ नाही आहे. इथे परत त्रिभिही मध्ये जसं वेगळ्या वेगळ्या आचार्यांनी आपली मतं दिली आहेत, तसं हा मंत्र प्रत्येक आचार्याला खूप महत्व. कारण अनन्य प्रोक्ता गतिरत्र नास्ती म्हणजे इथे एक महत्वाचं वाक्य उपनिषदाने सांगितलं आहे, द्रष्ट्या ऋषींचं वाक्य आहे, खोटं असू शकत नाही. म्हणजे मग काय नेमकं या वाक्याला म्हणायचं आहे, तर तिथं असं म्हणतात की गती या शब्दाचं मी पहिल्यांदा 4 अर्थ सांगितले होते, ते 4 अर्थ इथे येतात. मग अनन्य शब्दाचं काय करायचं, अनन्य अन्य न कोणत्या प्रकारे लावायचं, आचार्याने स्वतः 3 अर्थ लावलेले आहेत. आचार्य असं म्हणतात की
अजून कोणी जर काय सांगितलं तर होणार नाही, म्हणजे गुरुच हवेत अशा पद्धतीने सांगता येतं. अनन्य प्रोक्ता म्हणजे कोणत्याही पद्धतीने कसंही सांगून, दुसऱ्यांनी नव्हे पण कोणत्याही पद्धतीने, त्याला एकच पद्धत आहे ती म्हणजे सद्गुरूला शरण जाणे, दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने हे मिळू शकत नाही अशा पद्धतीने सांगितले. सर्व विकल्प गती प्रत्यस्त म्हणजे ज्याच्या मनातील सर्व विकल्प शून्य पावलेले आहेत असा जो आहे त्यालाच ही गती प्राप्त होऊ शकते अशा पद्धतीने त्याचा अर्थ आहे. स्व आत्मभूत अन्य अगती नास्ति ज्ञेयस्य म्हणजे या पद्धतीने ज्याच्या ज्ञानाचा उदय झालेला आहे त्याला आता कुठेही जाण्याची गरज नाही. गतीर अत्र नास्ती, कुठेही दुसरीकडे जायची गरज नाही. अशा वेगळ्या वेगळ्या प्रकाराने याचा अर्थ लावला आहे. पण त्याच्या पुढे आचार्यांचं जे एक वाक्य आहे मंत्रातलं, कठोपनिषदातलं, नाही तर्केन प्रापणीय, या बाबतीत मात्र सगळ्यांचं एकमत आहे. कोणत्याही प्रकारे तर्काने ते मिळणार नाही. का मिळणार नाही? आचार्यांनी दोन गोष्टी सांगितल्यात. तर्काने का मिळणार नाही, त्याला लॉजिक का लावायचं नाही. ना आपनेतव्या म्हणजे एकतर ते मिळत नाही, आणि दुसरी गोष्ट ना हातव्या, तर्काने त्याची काहीतरी वेगळीच समजूत होण्याची शक्यता आहे. त्याचं नेमकं स्वरूप समजायच्या ऐवजी विकृत स्वरूप समजू शकेल, म्हणून कुतर्क होण्याची शक्यता आहे. म्हणून तर्काच्या वाटेला जाऊ नये असं म्हणतात. आणि हे सगळं झाल्यानंतर तत ध्रुवम नाही प्राप्यते अध्रुव्य साधना. कशाची मिळकत करायला चाललोय? ध्रुव म्हणजे अढळ अशा पदाची मी मिळकत करण्यासाठी चाललोय. हातात साधन कोणतं आहे? अध्रुव. शांत साधनाने मी अनंताला गवसणी घालण्यासाठी चाललेलो आहे, तेव्हा शांत साधनाचा अनंताकडे जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करण्यासाठी उपयोग होऊ शकेल, पण अनंताला गवसणी घालण्यासाठी शांताचा कधीच उपयोग होऊ शकणार नाही. आणि याचं फार सुंदर उदाहरण मंदाताईंनी दिलेलं आहे. बुद्धी मला घेऊन जाईल, अगदी त्याच्या दारापर्यंत घेऊन जाईल, पण दाराच्या आत ती प्रवेश करू शकणार नाही. दाराच्या आत जो प्रवेश आहे आणि त्याच्या आत प्रवेश केल्यानंतर जे काही होतंय तो फक्त अनुभूतीचा भाग आहे. कारण जिथे बुद्धी थांबते तिथे सद्गुरू येतात. म्हणजे जोपर्यंत बुद्धी तिथं सोडत नाही तोपर्यंत सद्गुरूही भेटत नाही. म्हणजे जो प्रवास आहे त्याचा पहिला टप्पा या बुद्धीनीच करायचा आहे. त्याच्यामध्ये सत्वगुणाचा परिपोष असला पाहिजे, मलविक्षेप पूर्णपणे गेलेला असला हवा, आवरणाप्रित्यर्थ प्रचंड तयारी केलेली हवी. पण एवढं सगळं झालं तरी बरोबर त्याच्या हातामध्ये असणारी जी काठी आहे ती बुद्धीचीच असणार आहे. जेव्हा तो त्या दरवाजाजवळ पोहोचेल तेव्हा ते सद्गुरू नावाचे जे तत्व आहे, जी संस्था आहे, इट इज अन इन्स्टिट्यूशन बाय इटसेल्फ, ते सद्गुरू नावाचं तत्व ती काठी तिथेच काढून ठेवेल आणि मग हाताला हात धरून आत घेऊन जाईल आणि मग आवरणाचा विनाश होईल आणि मग जे काही होईल ते ब्रह्मीभूत होण्यातला प्रकार असेल. अशा पद्धतीने इथे त्याने सांगितलंय अनित्य साधने हे नित्यम न प्राप्तते. त्यांना तेच म्हणायचं की अनित्य साधन अपरोक्ष ससंवेद्य तत्वानुभूती देऊ शकत नाही असं त्यांना सांगायचंय. पुढे ते असं म्हणतात नचिकेता अत्यस्त्राक्षीही. तू काय काय त्यागलेलं आहेस मी सांगतो. यम सांगतोय नचिकेताला, तू नाही 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 म्हणत गेलास, पण मी तुला आत्ता तुझं कौतुक मला वाटतंय म्हणून मी तुला सांगतो की तू काय काय त्यागलेलं आहेस बघ. तू अत्यस्त्राक्षी आहेस म्हणजे अत्यंत त्याग करणार आहेस. काय काय त्याग? कामस्याप्तेम, अत्युच्च काम्य गोष्ट जी आहे, एखाद्या काम्य माणसाने ज्याच्या मनामध्ये वासना प्रबळ आहेत, हा जास्तीत जास्त जे काय करू शकतो ते तू त्यागलेलं आहेस. थोडक्यात म्हणजे जिथे वासनांचा कल्लोळ उठतो अशा सगळ्या गोष्टी तू त्यागलेल्या आहेस. जगत प्रतिष्ठाम हे तर सोडूनच दे, पण काम्य नसणारी पण सर्वांना हवी हवी वाटणारी कोणती गोष्ट? स्वर्ग लोकप्राप्ती, हिरण्यगर्भ प्राप्ती, ती सुद्धा तू त्यागलेली आहेस. आणि क्रतोहो अनंतम, अनंत कर्मी तू त्यागलेली आहेस. तू कोणत्याही प्रकारच्या कर्माच्या मध्ये पडलेला नाहीयेस. अशा तिन्ही गोष्टी सांगणारा तू असल्यामुळे आता तू काय झालेला आहेस? तू ब्रह्मप्राप्तीसाठी तयार तर आहेसच आहेस, मी त्याच्याबद्दलचं ज्ञान तुला देणारच आहे, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे अभयस्य पारम. आता तुझ्याकडे काय आलेलं आहे? या तीन गोष्टी गेल्यामुळं, किंबहुना उलट्या पद्धतीने जर वाचलं तर ज्याच्या हृदयातून कामस्याप्ती, कामेच्छा पूर्ण निवृत्त झालेली आहे, ज्याचं कर्म पूर्ण निष्काम झालेलं आहे, ज्याला
स्वर्गप्राप्तीची सुद्धा इच्छा नाही आहे, हिरण्यगर्भापासून सुद्धा जो दूर आहे आणि ज्यानं कार्याला संपूर्ण विराम दिलेला आहे, अशी व्यक्ती केवळ अभय असू शकते. बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या भयस्पद आहेत. आणि याच नचिकेताच्या या जागी कबीर महाराज असल्यामुळे कबीर साहेब असं म्हणतात की हम पंछी परदेसी बाबा अनि देसरा नाही. हे जी इथली जी मर्ते मानव लोक आहेत ना, मी इथला नाही आहे. हम पंछी परदेसी बाबा अनि देसरा नाही, अनि देसरा लोग अचेता पल पल डर माही. प्रत्येक क्षणाला घाबरलेले आणि भीतीदायक लोक आहेत. मी मात्र दुसऱ्या ठिकाणचा आहे. आणि म्हणून ते म्हणतात की निर्भय निर्गुण गुण रे गाऊंगा. आता काय मिळालं मला? शून्य शिखर पर निशान धुरावूंगा. आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही. अशी एक जी अवस्था आहे, त्या अवस्थेमध्ये मी अत्यंत निर्भय अवस्थेमध्ये तिथे आहे. अशी जी अवस्था आहे, पारमम गतः पारंगतः, जो पारंगत आहे असं पण म्हणतो, तो अमुक याच्यामध्ये पारंगत आहे, म्हणजे ज्याने ते सगळं पार केलेलं आहे, असं अभयस्य पारम किंवा अभय पारंगत असा तो व्यक्ती होतो. आता हे इतकं झाल्यानंतर स्वतः यम पुढे येऊन सांगतं की तू कसा आहेस हे मी सांगितलं, आता तू काय मागतोयस तेही मी सांगतो, ऐक. ते तू मागितलंस ते अत्युच्च या जगामधलं आहे, पण ते कसं आहे तुला माहिती आहे का? दुर्दशम गूढमनु प्रविष्टम गुहाहितम गौवरेष्टम पुराणम अध्यात्म योग मत्वा हर्ष शोको जहाती. मी तुला आता जे सांगणार आहे ते काय काय आहे? एक तर पहिली गोष्ट म्हणजे दुर्दशम, भयंकर अवघड आहे. दुर्दशम गूढमनु प्रविष्टम, हे मनाच्या अंतिम टप्प्यातल्या गुहेसारखं. गुहा त्यातला शब्द आहे, अंधार हे त्याचं द्योतक आहे. आणि अंधार म्हणण्याचं कारण म्हणजे ते अशा ठिकाणी आहे की ते सहज चाचपडल्यावर मिळण्यासारखी गोष्ट नाही आहे. गूढ मनुप्रविष्टम गुहाहितम, गुहेच्या अगदी आतल्या बाजूला ते ठेवलं गेलेलं आहे. गव्वरेष्टम, नुसतंच गुहेत आहे असं नाही, तर जिथं ते आहे तत्व, त्या तत्वाच्या तोंडावर, त्या गुहेच्या तोंडावर भयंकर दाटीवाटीने झाडं वाढलेली आहेत. म्हणजे जी वस्तू, तिला भौमा असं म्हणतात किंवा वस्तू असं म्हणतात किंवा वस्तुसिद्धी असं म्हणतात, ती वस्तुसिद्धी करण्यासाठी होणाऱ्या अडचणी कशा आहेत त्याचं तो वर्णन करतो. ती वस्तू कशी आहे? इतक्या तर आहेत, ती पुराणम आहे. पुराण म्हणजे ती पहिल्यापासूनच आहे. मग पुराण म्हणण्याचं कारण काय? पुराण, आपण ज्याला पुराण म्हणतो तोच हा शब्द आहे, पण पुरा इति नवम, ती आहे जुनी पण नेहमी नवी वाटते, त्याला पुराण म्हणतात. पुराणाची व्याख्या अशी आहे की जे जुनं असतं पण नवीन वाटतं, पुरा इति नवम, असं ते पुराणम आहे. अध्यात्म योग मत्वा. दुसरी गोष्ट अशी आहे की ही जी वस्तू आहे त्या वस्तूला पकडायचं नाही आहे, त्या वस्तूला इंद्रियाने स्पर्श करायचा नाही आहे, त्या वस्तूला पाहायचं नाही आहे, त्या वस्तूला हातात घ्यायचं नाही आहे, त्या वस्तूबद्दल अवलोकन करायचं नाही आहे, त्या वस्तूबद्दल कल्पना करायची नाही, त्या वस्तूबद्दल काय करायचं आहे? अनुभूती घ्यायची आहे. आणि म्हणून अध्यात्म योग मत्वा, त्याची अनुभूती घ्यायची आहे. आणि असं जर झालं, अशा या दुर्दश गूढमनुप्रविष्ट गव्वरेष्ठ अशा ठिकाणी जाऊन या पुराण अशा वस्तीचा जर तू अनुभव घेतलास, तर अशा अनुभूती घेतलेल्या गोष्टीला काय म्हणतात? धीरो. तो धैर्यवान असतो. कारण का? हर्ष शोको जहाती, त्याचा हर्ष आणि शोक संपून जातो. त्यामुळे त्याला हर्षही होत नाही आणि त्याला दुःखही होत नाही. चेतस विषयेभ्यः प्रतिसंवृत्त, कारण त्याने काय केलेलं असतं? चेतस, त्याची जी आतली चेतना आहे, ज्या चेतनेच्या जीवावर या सगळ्या गोष्टी करतात, अंतःकरण चतुष्टाला पूर्णपणे प्रकाशित करणारी जी चेतना आहे, त्या चेतनेवर त्याचं नियंत्रण असल्यामुळे विषयेभ्यः प्रतिसंवृत्त, त्यानं सगळ्या विषयांमधून आपलं लक्ष पूर्णपणे काढून घेतलेलं आहे. त्याला कुर्मगती असं आपण पाहिलं होतं जेव्हा प्रवचन पाहिलं तेव्हा. एखाद्या कासवाने आपले पाय आत ओढून घ्यावेत, तसं विषयांपासून त्यांनी स्वतःला परामृत केलेलंच आहे. आणि विषय परान्मुख झाल्यामुळे त्याला आता करण्यासारखं काहीच राहिलेलं नाही. किंबहुना त्यांनी काही करावं अशी अपेक्षाच नाही, कारण आता करायचं कोणी? त्यातलं मी पण संपलेलं आहे, त्यातला अहंकार संपलेला आहे. काय राहिलेलं आहे? शुद्ध जाणीव राहिलेली आहे, शुद्ध चैतन्य राहिलेलं आहे. आणि म्हणून यमाकडून त्याचं कौतुक जे झालेलं आहे, त्या कौतुकात तो असं म्हणतो, सम्यक आत्मभावेन परिग्रह्यात धर्मात अनुपेतम
प्रवृह्य अशा 3 प्रकाराने तो हे सगळं साध्य केलेलं आहे. आणि म्हणून अशा आत्मतत्व प्राप्तकर्त्या आनंदमयी मर्त्य माणसाला विद्वान म्हणावं, अशी आचार्यांनी व्याख्या विद्वानाची दिलेली आहे. असा जो आहे सूक्ष्मम एतत् आत्मानम आप्य समर्त्याः विद्वानम समोदते, आनंदाने त्याला विद्वान अशी, कारण तो आनंदात असतो म्हणून अशा आनंदात असणाऱ्या समोदते अशा व्यक्तीला विद्वान असं म्हणावं. आता तो प्रश्न पुढे असा करतो नचिकेत, त्या प्रश्नाबद्दलचं कौतुक झालं, प्रश्नाचं स्वरूप झालं, नचिकेताचं कौतुक झालं, पण नचिकेताने अजून आपला धोषा सोडलेला नाहीये. आपल्याला माहिती असणाऱ्या आपण विचारलेल्या प्रश्न, या मृत्यूनंतर नेमकं काय होतं, या प्रश्नाने त्यांनी त्या प्रश्नाला तोंड फोडलेलं आहे. पण त्या प्रश्नातला खरा उपप्रश्न त्याने विचारलेला आहे आणि त्याला नचिकेताचा महाप्रश्न असं म्हणतात. तो महाप्रश्न असा आहे, अन्यत्र धर्मात, अन्यत्र अधर्मात, अन्यत्र कृत अकृतात, अन्यत्र भूताश्य, अन्यत्र भविष्याश्य, यत् तत् पश्यसि तद्वद. तो मागतोय यमाकडे, काय मागतोय? अन्यत्र धर्मात, अन्यत्र अधर्मात, म्हणजे ज्या धर्म, म्हणजे धर्म गुणसंप्रदाय या भावाने जे जे काही बाहेर दिसतं, माझ्या वागण्यापासून माझ्या नैतिक वागण्याच्या बंधनांपर्यंत ते धर्माच्या उच्च अर्थापर्यंत, चोदन लक्षणात धर्म हा असा जो आहे तिथंपर्यंत, की पूर्णपणे अधर्मात, म्हणजे त्याच्या बरोबर विरुद्धार्थी काहीतरी केल्यामुळं कृतात की अकृतात, आणि भूतस्य आणि भविष्याच्या म्हणजे काळाच्या दोन या वेगळ्या वेगळ्या ज्या वेगळे जे संधिकाल आहेत, एक भूत आहे एक भविष्य आहे. मी वर्तमानात हे विचारतोय की भूत भविष्य, कर्तृत्व किंवा काहीतरी करणे, कर्म करणे आणि निष्कर्म असणे, आणि धर्म आणि अधर्म या सगळ्यांच्या पलीकडं काय आहे का? इतकं मी पाहिलेलं आहे. मी धर्म पाहिलेला आहे, मी अधर्म पाहिलेला आहे, मी कर्म पाहिलेलं आहे, मी निष्कर्मी पाहिलेलं आहे, मी भूत बघितलेलं आहे, मी भविष्य पाहिलेलं आहे. मला काळाचे इतके टप्पे मला माहिती आहेत. या सगळ्यांच्या पलीकडे तू काय पाहतोस, तुला काही दिसतं का, ते तू मला सांग. म्हणून सर्व व्यवहार गोचर अतितम, म्हणजे मला जे जे काही घडतं ते माझ्या इंद्रियांमुळे कळतं. माझ्या इंद्रियांचा जो राजा माझी बुद्धी, ती या सगळ्याची व्यवस्था लावते. या सगळ्यांच्या लावणाऱ्या व्यवस्थेच्या मागे असणाऱ्या बुद्धीच्याही पलीकडे असं काही आहे का तत्व, ते तू मला सांग. म्हणजे परत तो ब्रह्माचाच प्रश्न विचारतोय, पण प्रश्न विचारायची पद्धत थोडी वेगळी आहे. सर्व वेद यत् पद्मगमनीयम तपासी सर्वाणी यद इच्छन्तो ब्रह्मचर्यम चरंती ओम इति. बऱ्याच वेळा मी असं ऐकलेलं आहे की सगळे वेद ज्याच्याबद्दल बोलतात, जो अभिप्राय देतात, तपासी सर्वाणी, सगळे लोक जे तप करत असतात, यद इच्छन्ती ब्रह्मचर्यम चरंती, जे नेहमी ब्रह्मचारी झालेले आहेत, जे ब्रह्मचारी म्हणून वावरतात आणि जे ओंकाराचा किंवा प्रणवाचा उच्चार करतात, हे सगळेच्या सगळे नेमकं काय करतात, ब्रवीमी, ते तुम्हाला सांग. किंबहुना उलटा नचिकेत आपला प्रतिनिधी म्हणून असा प्रश्न विचारतो की नेमका ओंकाराचा अर्थ काय, ब्रह्मचर्य म्हणजे नेमकं काय, तप करायचं म्हणजे नेमकं काय, आणि सर्व वेदांचा अर्थ लावायचा म्हणजे नेमकं काय, ते तू मला सांग. आणि हे तुम्हाला सांगितल्यानंतर मला त्याची मदत दोन गोष्टींनी होऊ शकेल. एक, मला ब्रह्माचं स्वरूप समजून घेण्यासाठी मदत होईल, आणि त्याच्याबरोबरच कदाचित मी विचारलेला पहिला प्रश्न सुटून जाईल. कारण आत्ता मर्त्य मानव जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सगळ्याच गोष्टी मला माहिती आहेत. त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मी बहुतेक सगळ्या आत्मसात केलेल्याच आहेत. आता मात्र मी जे विचारतोय ते माझ्या बुद्धीच्या पलीकडचं आहे, आणि बुद्धीच्या पलीकडं असल्यामुळे मी एका ठिकाणी येऊन थांबलेलो आहे. आता इथं तू मला सांगितलंस तर पुढचा प्रवास म्हणजे त्याला स्पष्ट सद्गुरू संबोधलेला आहे. आता यमराज त्याचे सद्गुरू होऊन त्याला पुढे घेऊन जाणार आहेत. आणि म्हणून पुढे ते असं यमराज सांगायला सुरुवात करतात की ब्रह्माबद्दल मी तुझ्याशी बोलतोय. ब्रह्माचे दोन प्रकार आहेत, पराब्रह्म आणि अपराब्रह्म. कल्पित आहेत पण आहेत. समजून घेण्यासाठी ब्रह्माचे दोन प्रकार केले गेलेले आहेत, ते तू नचिकेता समजावून घे. एक निष्क्रिय ब्रह्म आहे की ज्याच्या पादांगुलाच्या एक अंगुला इतपत अपराब्रह्म इतक्या पूर्ण विश्वाची उत्पत्ती करते, जिच्यामध्ये ईश्वराला बसवलेला आहे. इतकं ते मोठं आहे.
त्याचा 1 दशांश भाग किंवा त्याच्या दशांगुलामधलं 1 अंगुल असं म्हटलेलं आहे की ज्याच्यामध्ये हे पूर्ण विश्व वसलेलं आहे. त्या अपरब्रह्माची जी व्याप्ती आहे त्या व्याप्तीमध्ये जे शुद्ध चैतन्य स्वरूप आहे किंवा ज्या मायेमध्ये ज्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे असा तो ईश्वर, तो या अपरब्रह्माच्या अध्यस्थतेखाली काम करतो असं तो सांगतो. यो यद इच्छसी तस्य तत्. आता प्रश्न असा आहे की ब्रह्माची आराधना करताना जर अपराब्रह्माची आराधना करायला गेला तर त्याला त्याची प्राप्ती होईल. समर्थांनी जेव्हा ध्यान केलं तेव्हा रामाचं ध्यान केलं, रामाचं दर्शनही झालं. आता ज्याचं दर्शन होऊ शकते ते ब्रह्म असू शकतं का? पण अपराब्रह्माचं दर्शन त्यांना झालेलंच आहे. पण अपराब्रह्माचं दर्शन ज्याला जसं असेल तसं, तोतापुरी परमहंस जे होते त्यांना पराब्रह्माचीच हे होते म्हणून ते निर्विकल्प समाधीत जायचे. पुढे त्यांनी असं म्हणलंय की यो यद इच्छसी तस्य तत्. ज्याची जशी इच्छा म्हणजे ज्याचा जसा प्रयत्न त्याप्रमाणे अपराब्रह्माची अनुभूती येते किंवा पराब्रह्माची अनुभूती येते. आणि पुढे ते असं म्हणतात आचार्य, परमचेत ज्ञातव्यम. परब्रह्म हे ज्ञेय वस्तू आहे, ती सिद्ध वस्तू आहे, त्याला सिद्ध करावं लागत नाही, ते फक्त शोधावी लागते, ती तयार करावी लागत नाही. इट इज नॉट डिस्कवरेबल बट इट इज एक्झिस्टिंग बाय इट सेल्फ. म्हणून परब्रह्म ज्ञेय आहे. अपरमचेत प्राप्तव्यम. अपराब्रह्म मात्र उपासनाकृत ईश्वर तत्वानी प्राप्त करून घेता येतं. मग ताबडतोब प्रश्न आचार्याने असा केलाय, अपराब्रह्माची जर आपल्याला पूजा करायची असेल म्हणजे सगुण ईश्वराची जर पूजा करायची असेल आणि जर ते पराब्रह्मापेक्षा वेगळी असेल तर मग या दोन्हीचा संगम कसा करायचा? आणि त्या संगमाबाबतीत असं सांगितलंय की परंपरागत म्हणजे जो सगुण ईश्वराच्या पूजेमध्ये यशस्वी होतो तो केव्हा अपराब्रह्माकडून पराब्रह्माकडे गेला हे त्याला सुद्धा कळत नाही, अशी त्याची व्यवस्था सुद्धा आहे. म्हणून ते असं म्हणतात की यो यद इच्छसी तस्य तत्. जसा जो पूजा करेल त्या म्हणजे इथे परत 12व्या अध्याय गीतेतला सगुण श्रेष्ठ की निर्गुण श्रेष्ठ, तिथे सुद्धा भगवानाने फार सुंदर उत्तर दिलेलं आहे. पहिल्या 2 श्लोकामध्ये अर्जुनाने विचारलेलं आहे की यातलं श्रेष्ठ कोणतं, कारण विश्वरूप दर्शन बघून झालेलं आहे, त्याची इंटेलेक्च्युअल क्वेस्ट संपलेली आहे, इमोशनल क्वेस्ट संपलेली आहे. आता तो फक्त इतकं पाहतोय की हे सगळं जर मी पाहिलेलं आहे तर ते आहे अस्तित्व, ते मला कळालंच, पण निर्गुण रूपाची पूजा करावी की सगुण? आणि भगवानाने त्याचं उत्तर फार सुंदर दिलं आहे. त्यांनी हे श्रेष्ठ आणि ते श्रेष्ठ असं सांगितलेलंच नाही आहे, फक्त एकच वाक्य सांगितलेलं आहे की निर्गुण रूपवाला सुद्धा माझ्याकडेच येतो, सगुण सुद्धा माझ्याकडेच येतो, फक्त क्लेशो अधिकहा. निर्गुणवाल्याला क्लेशो अधिकहा एवढंच सांगितलेलं आहे. इथे तोच प्रश्न त्यांनी यो यद इच्छसी तस्य तत्मध्ये अपराब्रह्म आणि पराब्रह्म म्हणजेच सगुण निर्गुणाच्या पूजेबद्दल इथे सांगितलेलं आहे. आणि पुढे ते असं म्हणतात की प्रणव उपासना एतत् आलंबनम श्रेष्ठम. ओंकाराच्या स्वरूपाबद्दलची चर्चा इथून पुढे चालू होते. ओंकाराचं महत्त्व, प्रणव का महत्त्वाचा मानला जातो आणि प्रणव हा कसा निर्गुण निराकाराकडे जाण्यासाठी सगुण साकाराचा अंत्य आहे आणि निर्गुण निराकाराचा सुरुवात आहे, याचं वर्णन फार सुंदर आलेलं आहे. ओंकारामध्ये सगुणी आहे, निर्गुणी आहे, किंबहुना ओंकार ही एक अशी गोष्ट आहे की जर प्रणव साधना व्यवस्थित झाली तर इकडून तिकडे जाता येतं आणि याचं फार सुंदर वर्णन कबीराने केलेलं आहे. हद हद जाये हर कोई, बेहद जाये न कोय. सगुणाकडे सगळे जातात, बेहद जाये, कारण इथे हद आहे, शांत आहे, समजतं, कळतं, आपल्या भावनांना आव्हान होऊ शकतं, भक्तिरसामध्ये डुंबून जाऊ शकतो. हद हद जाये हर कोई, बेहद जाये न कोय, हद बेहद के बीच में रहा कबीरा सोय. ते आलंबन आहे, तो ओंकार आहे, असं कबीर म्हणतात. तर राहिलेला भाग जो आहे तो थोडासा पुढच्या वेळा बघून मग आपण पुढे सुरू करू. हा थोडासा उजळणीपेक्षा सुद्धा जास्त वेगळ्या पद्धतीनं थोडंसं कठोपनिषद यावेळेला समजलं होतं, ते थोडंसं शेअर करण्याचा प्रयत्न केला. खूप आनंद झाला ज्या वेळेला काही काही गोष्टी वाचताना कळाल्या, त्यावेळेला की किती गर्भित अर्थाने एक एक शब्द, एक एक वाक्य, एक एक भूमिका, एक एक प्रसंग कठोपनिषद घेतलेत. आणि मग थोडंसं जास्त नसेल पण 1% काय म्हणा आपल्या किंवा 0.1% म्हणून कळतं की का विवेकानंदाने हे उपनिषद इतकं गोड किंवा इतकं महत्त्वाचं वाटलं असावं. आणि त्यांनी त्यांच्या ज्या शिष्याबरोबर बोललेत त्याच्याबरोबर खंत व्यक्त केली की तुला पाठ नाही आहे का म्हणून. आपल्याला तर एक मंत्रही पाठ नाही आहे त्यातला, पण त्याचं थोडंसं महत्त्व काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू. हरि ओम. ओम पूर्णमिदं
मुच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ